मॅरेज लाईन जी आहे ना ती दाखवते की आपलं रिलेशन कसं राहणार, लग्न होणार का, पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या वर्षी होणार, ते टिकणार का, सेपरेशन होणार, डिवोर्स होणार. त्याच्याबरोबर एक असते हार्टलाईन. पण इथं मला एक विचारावं असं वाटतं की जर समजा ती घटना जर तुमच्या आयुष्यात लिहिलेली आहे तर ती आपण टाळू शकतो. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, डिवोर्स होणार का किंवा सेपरेशन होणार का हे हातात योग असतातच. पण जसं मी तुला म्हटलं ना की योग आहेत आणि योगाला प्रयत्न करणं पण आवश्यक आहे. तर मी एक मागच्या पण एका पॉडकास्टला मी स्टेटमेंट केलं होतं की तुमच्या हातामध्ये जर लग्नाचं सुख असेल ना तर असणार, नसेल तर नसणार. मग तुमची कुंडली जुळो की न जुळो. तर माझ्या आणि माझ्या बायकोची कुंडली जुळत नाही, पण आम्ही सक्सेसफुली मॅरिड आहोत. ॲक्च्युली सूर्यरेषा जी आहे ना ती साधारणतः पॉलिटिक्समध्ये पुढे जाण्यासाठी किंवा गव्हर्नमेंटच्या मोठ्या लेवलच्या पोस्टवरती जाण्यासाठी आवश्यक असते, फेमस होण्यासाठी आवश्यक असते. आणि सूर्याची लाईन जर नीट नसेल ना तर पॉलिटिक्समध्ये खूप प्रयत्न करू पण अगदी थोडक्यासाठी मार्जिनने ती व्यक्ती हारू शकते. आणि तो अंगठा साधारणतः ज्या माणसाचा क्रिमिनल माइंड असतं ना त्याचा एक विशिष्ट शेप आहे त्याचा. आणि हेडलाईन जी आहे ना त्याचा पण एक विशिष्ट शेप असतो. कारण मॉडर्न खूप लोक हसतात की काय म्हणजे अंधश्रद्धा पसरवतात असं पण मला कॉमेंट येतात. पण मी स्वतः ॲक्च्युली इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर आहे. अंधश्रद्धा करणारा माणूस स्वतःच नव्हतो मी कधी. आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये वयाच्या 30 वयाच्या 60 प्रचंड त्याची उन्नती असायला पाहिजे. तो आत्ता वयाचे 42 वर्ष माझ्याकडे आला आहे. आणि 42 वर्ष तो माझ्याकडे आल्यावरती मी त्याला पहिल्यांदा त्याचा हात बघितला मी त्याला कुठलंही प्रेडिक्शन दिलं. मी त्याला असं म्हटलं की सर तुमच्यावरती तंत्रमंत्र झालं आहे. आता तुमच्यासाठी एक टास्क आहे शेवटचा की माझा हात एकदा चेक करायचा आणि एखादी गोष्ट कुठली तरी आमच्या ऑडियन्स समोर लाईव्ह तुम्हाला सांगायची. बरं, ओके. हात बघू. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आज आपण एक धमाकेदार एपिसोड रेकॉर्ड करतोय. कारण का की आपण आज पामिस्ट्रीवरती पॉडकास्ट करणार आहोत. आपण खूप म्हणजे 1 वर्ष आधी पामिस्ट्रीवरती पॉडकास्ट केला होता आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला होता. म्हणून आज आपण पुन्हा एकदा त्याच विषयावरती पण थोड्याशा वेगळ्या अँगलनी थोडंसं आणखी डिटेलमध्ये पॉडकास्ट करणार आहोत की हस्तरेषा शास्त्र जे आहे त्याचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात जे येणारे जे काही संकट असतील त्यांनाच आधी कशा पद्धतीने ओळखू शकतो आणि त्यांच्यावरती मात कशा पद्धतीने करू शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेला आहे. आज आपल्यासोबत संदेश सर आहेत की ज्यांना पामिस्ट्रीमध्ये खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी आजपर्यंत अनेक क्लायंट्सला त्यांच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स होते ते पामिस्ट्रीच्या मदतीने सॉल्व्ह केलेले आहेत. तर आजचा जो एपिसोड असणार आहे तो खरंच खूप धमाकेदार असणार आहे. आता मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर संदेश सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. बेसिकली मी इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर आहे, होतो म्हणजे 31 वर्ष सेवा केली ॲज अ प्रोफेसर. अनेक कॉलेजमध्ये तसं झालं काम. परंतु ॲट द एज ऑफ 56 मी VRS घेतला. आणि जेव्हा मी कॉलेजला प्रोफेसर होतो त्यावेळेस मी पामिस्ट्री करत होतो जवळजवळ म्हणजे तसं प्रोफेशनली 31 वर्ष करतोय. ओरिजिनली 35 वर्षापासून सुरू केलं होतं, पण 3-4 वर्ष एक्सपिरियन्ससाठी फक्त लोकांशी हात बघायचो. आणि 56 वर्ष म्हणजे 2022 नंतर मी ॲक्च्युली फुल टाईम याच्यामध्ये आहे आता. आणि ह्या 3-4 वर्षात प्रचंड लोकांचे हात बघ म्हणजे अगोदर तर होते, पण मला कॉलेजच्या कामाच्या निमित्ताने इतका वेळ नाही मिळायचा. जे बघायचो पार्ट टाईममध्ये, परंतु नंतर तर हे फुल टाईम प्रोफेशन आहे. आणि आता खूप म्हणजे महाराष्ट्र अनेक लोक माझ्याकडे येतात आणि सल्ला घेऊन जातात त्याच्यासाठी. तर सर, आता जसं मी तुमचं प्रोफाईल अॅनलाइज करत होतो तर मला एक गोष्ट कळाली की तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे आधीपासूनच इन्क्लाइन होतात समजा. तर मग तुम्हाला आता ॲस्ट्रॉलॉजी आहे, वास्तुशास्त्र आहे, बाकीचे सगळे सब्जेक्ट सोडून पामिस्ट्री म्हणजे हस्तरेषाशास्त्र हेच का निवडावं असं वाटलं? ॲक्च्युली पामिस्ट्रीकडे वळण्याचं कारण म्हणजे असं होतं की ज्या वेळेला मी माझं एक आयुष्यात ड्रीम होतं कॉलेजचं प्रोफेसर होणं. आणि त्याप्रमाणे मी माझं एज्युकेशन कंप्लीट केलं. आणि ज्यावेळेस मी एज्युकेशन कंप्लीट केल्यावरती जसं यंग जनरेशन आता पण फ्रस्ट्रेटेड असतं, तर मी पण फ्रस्ट्रेटेड होतो त्यावेळेला. जॉब शोधायला कॉलेज टू कॉलेज फिरत होतो. आणि त्यावेळेला मी पण एक ॲस्ट्रॉलॉजरकडे कन्सल्टेशन घेतलं होतं की बाबा फ्युचर काय आहे. आणि असं
एवढं शिक्षण घेतल्यावरती एवढा प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यामुळे जास्त टेन्शन होतं. पण मग ज्यावेळेस त्यांनी मला बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या, माझ्या पास्टमधल्या पण, काही प्रेझेंटमधल्या आणि फ्युचर प्रेडिक्शन्स केले. तर मला एक कुतूहल निर्माण झालं, की आपणच का हे शिकू नये? बरोबर आहे. आणि म्हणून मग मी ॲस्ट्रॉलॉजीकडे वळलो. पण जेव्हा मी ॲस्ट्रॉलॉजीकडे वळलो, त्यावेळेला मला ॲस्ट्रॉलॉजीमधले काही अडथळे म्हणा किंवा काही छोट्या अडचणी ज्या मला वाटल्या, त्या जाणीव झाल्या आणि मला असं वाटलं, की आपण ह्याच्यापेक्षा बेटर काही मिळू शकतं का? हम्म. तर त्याच्यामुळे मी पामिस्ट्रीचा अभ्यास सुरू केला आणि पामिस्ट्री आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असं म्हणायला कशामध्ये कंपॅरिझन करणं चुकीचं आहे. परंतु बऱ्याच वेळा लोकांची प्रॉब्लेम अशी असतात, की बर्थ टायमिंगच माहीत नाही किंवा बर्थ डेटसुद्धा माहीत नाही, अशी लोकं खूप असतात. मग त्या लोकांना तर ॲस्ट्रॉलॉजीकडे जाऊन फारच कठीण पडतं. हो. आणि पामिस्ट्रीमध्ये एक कसं असतं, की जसं आपल्याला कुंडलीमध्ये ग्रह मांडलेले आहेत, तसे हातावरती पण ग्रह मांडलेले आहेत. ओके. आणि लाईन्स पण आहेत आणि ग्रह पण आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ॲट प्रेझेंट ग्रहाची पोझिशन काय आहे, ह्याच्यासाठी कुंडली बरोबर आखली गेली की नाही हे बघायची गरज नाही. आपल्याला सरळ समोर आपल्याला ते ग्रह दिसत असतात. हम्म. आणि त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं, की ह्याच्यावरती आपल्याला सहज सोप्या रीतीने कोणालाही मार्गदर्शन करता येईल. बरोबर. म्हणून मग मी त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली. आणि जेव्हा मी याचा अभ्यास चालू केला, त्यावेळेस मला असं कळलं, की काही फॉरेनर पण ह्याच्यावरती अभ्यास करून गेलेले आहेत. त्याच्यामध्ये एक विल्यम जॉन वॉर्नर यांचं मी वारंवार नाव घेतो. तर ते आपल्याकडे येऊन गेले होते आणि त्यांनी जे शिकून गेले इकडून शास्त्र, त्याच्यावरती काही त्यांच्या ॲडिशन्स केल्या. आणि माझ्या सुदैवाने मला त्याची काही पुस्तकं चांगली वाचायला मिळते त्या काळात. आता तर खूप डुप्लिकेट पुस्तकं माझ्याकडे आलेली आहेत. पण त्या काळामध्ये एक खूप छान पुस्तक माझ्या हातात मिळालं आणि मग मी आणखीन त्यांची जेवढी पुस्तकं मिळतील, जेवढं त्यांचं काही लिखाण आहे, त्याच्यावरती मी वाचन सुरू केलं. आणि मग बऱ्यापैकी मला इंटरेस्ट डेव्हलप झाला. मग लोकांचे हात बघायला सुरुवात केली. हा. आणि तुला माहिती आहे, की असं जर कोणाला म्हटलं, की मी पामिस्ट आहे, तर लगेच कोणाचे हात समोर होते, की बघ माझं बघूया. हा. आणि तशी जर्नी सुरू झाली. म्हणजे जस्ट मी ॲज अ हॉबी म्हण किंवा क्युरिओसिटी म्हण, असं एक सुरुवात केली. मी कधी प्रोफेशनली ह्याच्यात पडेल असा विचार करून नव्हता केला. हम्म. पण समहाऊ माझी प्रेडिक्शन्स, म्हणजे लोकांचे हाताचे ॲनालिसिस बऱ्यापैकी जुळायला लागले आणि त्याच्यामुळे मला पण एक कॉन्फिडन्स वाटला आणि मला खूप माझ्या मित्रांनी पण एन्करेज केलं, की बाबा तुला इतकं चांगलं जमतं तर व्हाय नॉट ॲज अ प्रोफेशन तू स्टार्ट करत आहेस. आणि मग त्याप्रमाणे मग मी हळूहळू करून याच्याकडे वळलो. ओके. पण मग समजा आता तुम्ही सांगितलं की तुम्ही आता एवढा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, तुम्ही इतक्या लोकांचे हात बघितले. समजा एखाद्याला जर नवीन चालू करायचं असेल, तर नुसतं पुस्तक वाचून कळतं का? नाही, ॲक्च्युअली कसं आहे माहिती आहे, कुठलंही नुसतं बुकिश नॉलेजवरती अवलंबून नसतं. हम्म. आणि खास करून पामिस्ट्रीमध्ये तर अशी कंडिशन आहे ना, की प्रत्येकाचा हात ऑलमोस्ट वेगळा असतो. बरोबर. जरी मेन लाईन जरी सेम असलं तरी, आणि त्याच्यामध्ये बरेच मॉडिफिकेशन्स पण असतात हातामध्ये. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही ॲक्च्युअल फील्डमध्ये जाऊन एक्सपिरियन्स घेत नाही ना, तोपर्यंत नॉलेज मिळणं फार कठीण असतं. आणि कुठलंही बुकिश नॉलेज घेऊन तसं पण तुला माहिती आहे, की एक्झामिनेशन पास होतं तर आपण जेमतेम करू शकतो. परंतु जर आपल्याला करायचं असेल व्यवस्थितपणे, तर आपल्याला प्रॉपर नॉलेज, एक्सपिरियन्स सगळंच लागतं. आता ह्या ठिकाणी जेव्हा मी विल्यम जॉन वॉर्नरला पण फॉलो केलं, तर त्यांनी पण एक गोष्ट लिहून ठेवली होती, की कोणी कोणाचं कितीही वाचन केलं ना, तरी त्याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ काय आहे, तर तुम्ही प्रत्यक्षात घेणारा अनुभव. तर जेवढे एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकाल, जेवढे लोकांचे हात बघाल, तर सुरुवातीच्या काळात मी काय करायचो, की आपलं बुकिश नॉलेज काय आहे ते आणि आपल्याला काय वाटतं त्याप्रमाणे त्याचे प्रश्न विचारायचे, की बाबा असं होत आहे का? किंवा असं होऊन गेलं का? आणि मग त्याच्यावरती आपल्याला आयडिया येते, की काय खरं, काय खोटं आहे आणि कसं आहे. त्याच्यावर एक्सपिरियन्समुळे जास्त एक्सपिरियन्सच महत्वाचा आहे. एक्सपिरियन्स महत्वाचा आहे. बरं, मला आता सांगा की ज्या हाताच्या रेषा असतात त्या कधीपासून बदलतात किंवा काही असं स्पेसिफिक एज असतं का, आणि त्यानुसार मग नशीब पण त्या माणसाचं बदलत असतं का? ॲक्च्युअली कसं आहे माहिती आहे का, की आपल्या इंडियन फार्मेशन मी खूप ठिकाणी बोललेलो आहे ही गोष्ट, की स्त्रियांचा डावा हात, पुरुषांचा उजवा हात, असं स्टँडर्ड एक प्रोसिजर आहे. पण विल्यम जॉन वॉर्नरचं एक म्हणणं खूप वेगळं होतं, की त्यांनी असं म्हटलं, की एक हात आहे जो आपण जन्मजात आपलं मागच्या जन्मी जे काही कृत्य केलं त्याचे प्रारब्ध घेऊन आलेलो आहोत. आणि एक हात जो आहे त्याच्यामध्ये आपलं विल पॉवर जितकं स्ट्रॉंग आहे, आपण जितकं विपरीत परिस्थितीमध्ये मात करण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्या आपल्या हाताच्या लाईन्स चेंज होतात. ओके. आणि माझा जो एक एक्सपिरियन्स मी असं सांगू शकतो, की विल पॉवर कधी स्ट्रॉंग होतं, साधारणतः ॲटलिस्ट मुलगा 10 वर्ष झाला असेल तर विल पॉवर असणं स्ट्रॉंग कठीण असतं. त्याच्यामुळे काही समजत नाही. त्याच्यामुळे लहानपणीच्या ज्या लाईन्स आहेत ना, त्या तशा पण हळूहळू करून बदलायला लागतात आणि 10 नंतर त्या थोड्या जास्त स्टेबल होतात. आणि ज्याचं जितकं विल पॉवर स्ट्रॉंग आहे तितक्या ज्या लाईन्स चेंज होणार.
त्याच्यामुळे त्यांचं एक प्रोसिजर जी होती की त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की वर्किंग हँड म्हणजे तुमचा जो डॉमिनेटिंग हँड आहे तर त्याच्यामध्ये ज्या लाईन्स आपल्याला वाचून जे आपण सांगू शकतो ते जास्त परफेक्शन असतं त्याच्यामध्ये. आणि जो आपला डॉर्मंट हँड आहे जो जन्मजात आपण जे काही घेऊन आलो प्रारब्ध त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चेंजेस तुम्हाला दिसू शकतात. त्याचं कारण असं आहे की जर तू बघितलं की आपण जर परमेश्वराचं पण जर का गीताचं पण जर वाचन केलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं अर्जुनला की तू कर्म कर. तर जर का कर्म कर म्हटलं म्हणजे जर नुसतं प्रारब्ध प्रारब्ध असतं तर मग कर्म करण्याची गरज नव्हती. म्हणजे ज्या गोष्टी होणार त्या तशा होतच असत्या. परंतु कर्म कर असं जेव्हा परमेश्वराने हे म्हटलं हे प्रत्येक आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की हे असं आहे करायचं आहे. तर त्या अर्थी तुम्ही जेव्हा कर्म करता ना तेव्हा तुमच्या रेषांमध्ये पण बऱ्यापैकी फरक पडू शकतो. ओके. आणि त्यामुळे तुम्हाला पामिष्टीचा उपयोग सुद्धा काय आहे की समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीची अडचणी येणार आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला नुसतं त्या अडचणी सांगून त्याचा फायदा नाही. त्या अडचणी अव्हॉइड करता येईल तर त्या पामिष्टीचा उपयोग आहे. नाही तर मी बरोबर. तुला जर का 10 वर्षामध्ये काही प्रॉब्लेम सांगत बसलो तर तुझे पुढचे 10 वर्ष फुकट जाणार खराब होणार. पण त्या 10 वर्षात ह्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर काहीतरी मात करण्याची आपण तो उपाय करू शकत असेल म्हणजे ह्याचा अर्थ उपाय करू शकतो ह्याचा अर्थ की बदल होऊ शकतो. बरोबर. इट इज दॅट सिम्पल. त्याच्यामुळे जर का आपल्याला अगोदर जर कळतं आणि आपण त्यामध्ये बदलू शकतो याचा अर्थ की आपल्या हातामध्ये बदल करणं हे आपल्या हातात परमेश्वरांनी एवढी आपल्याकडे पॉवर दिलेली आहे. बरोबर आहे. पण मग जर समजा आता दोन व्यक्ती आहेत आणि दोघांच्या हातावरती जर सेम एखादी लाईन असेल तर मग त्या बाबतीमध्ये दोघांचं नशीब सारखंच असतं का? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का आपल्या परिस्थिती म्हणजे सराउंडिंग्स आपण कुठल्या बॅकग्राऊंडमधून आहोत त्याप्रमाणे साधारणतः तो अर्थ ठरतो. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का एखादा एकदम मिडल क्लासचा माणूस आहे आणि त्याची जर का भाग्यरेषा अतिशय स्ट्रॉंग असेल आणि एखाद्या अतिशय श्रीमंत माणसाच्या भाग्यरेषा घराच्या म्हणजे कुठली असते? भाग्यरेषा म्हणजे ही जी मध्ये शनीच्या बोट मधल्या बोटावरून खाली किंवा खालून वरती जात असे लोक म्हणतात तर त्या रेषेला भाग्यरेषा म्हणतात. आणि जनरली आपल्या बहुतेक सगळ्यांच्या भाग्यरेषा वाचण्याची स्टाईल ही आहे की खालून वरती वाचतात. पण माझ्या 35 वर्ष एक्सपिरियन्समध्ये मी जो काय अनुभव घेतला वरून खाली भाग्यरेषा वाचली तर त्याचं परफेक्शन जास्त येतं. ओके. आणि बहुतेक सगळ्याला आपण वरून खाली वाचतो आणि हीच रेषा आपण उलट का वाचतो ह्याचं कारण मला नाही कळलं आत्तापर्यंत. पण हे ट्रॅडिशनली लोक सगळेच खालून वरती वाचतात लाईन. परंतु माझ्याकडे आत्तापर्यंत क्लायंट आहे मी कायमच वरून खाली लाईन वाचतो आणि ती नेहमीच परफेक्ट बनते. त्यांच्या आयुष्यात ज्या घडून गेलेल्या घटना आहेत त्या जेव्हा मी त्यांना सांगतो किंवा त्यांची फायनान्शियल कंडिशन लहानपणी कशी होती ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी त्यांना सांगत असतो त्या बरोबर मॅच होतात. आणि ह्याची सुरुवात कुठून झाली की जेव्हा मी हे शास्त्र शिकलो आणि त्यावेळेला ज्यावेळेला मी माझा हात पहिला बघायला सुरुवात केली बेसिकली आणि त्यावेळेला मला हे लक्षात आलं की जर का मी खालून वरती लाईन वाचले ना तर मी लहानपणापासून खूप श्रीमंत असायला पाहिजे होतं. आणि माझ्या ओल्ड एजला मी गरिबीत जायला असायला पाहिजे. पण झालंय उलट. म्हणजे मी श्रीमंत तर नाही आहे पण ज्या परिस्थितीतून मी आलो त्यापेक्षा खूप मी बेटर परिस्थितीत आहे. आणि जे काही माझे फायनान्शियल इश्यूज होते माझ्या लहानपणी बऱ्यापैकी ते हातात रिफ्लेक्ट होतं वरून खाली जर लाईन वाचली तर. ओके. आणि हे शनीचं बोट आहे मधलं बोट जे आहे ते आणि ह्याकडे शनीचं माउंट आहे. ही लाईन जे त्याला एक शनिरेखा असं पण म्हणतात म्हणजे भाग्यरेषेला एक नाव शनिरेखा पण आहे. तर इथं शनिरेखा आहे तर शनीकडेच जाणारी असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण मला माझ्या अनुभवाने असं वाटलं की शनीकडून निघालेली लाईन म्हणजे भाग्यरेषा. कारण सूर्याकडून निघालेली लाईन सूर्याची रेषा आहे. बुधाच्या खालून निघाली तर हेल्थची लाईन आहे. तर मग ही जर वरून खाल्या सगळ्या लाईन असतात तर मग हीच खालून वरती म्हणजे तो एक विषय मला पटला नव्हता. आणि त्याप्रमाणे मी एक 3-4 वर्ष लोकांचे बरेच हात बघितले स्वतःचं बघितलं आणि बऱ्याच आज मी इतक्या वर्षात इतक्या लोकांचं बघतो. आज माझे इंटरनॅशनल कॉल पण असतात. कालच एक मॅडम होते डॉक्टर आहेत अमेरिकेतले असे अनेक इंटरनॅशनल कॉल असतात माझे. तर त्यांचंही म्हणजे अमेरिकेत त्या सिटीजन आहेत सेटल्ड झाल्या सगळं आहे त्यांची मुलं मोठी तरी पण त्यांना जे काही मी सांगितलं ते इतकं परफेक्ट त्यांना पटलं की सगळं पास्ट. मग त्यावेळेला पण मी लाईन त्यांची कशी वाचली तर मी ती वरूनच खाली वाचलेली आहे. ओके. आणि जसं आपला प्रश्न होता की जर समजा दोन लोकांच्या हातात सेम रेषा असेल हां तर नशीब तर तेच मी तुला आणि हां त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला 2 लोक आता समजा एक तू अतिशय श्रीमंत घरामधला आहेस आणि मी एक मिडल क्लासचा आहे
तर माझी परिस्थिती जर का माझी फेटलाईन खूप स्ट्रॉंग असेल तर असलेल्या परिस्थितीत खूप चांगला फरक होईल, पण कम्पॅरेटिव्हली त्या परिस्थितीच्या लिमिटमध्ये. ओके, ओके. आणि जर एखादा श्रीमंत माणूस असेल तर मी ते उदाहरण घेऊन सांगतो, की माझ्याकडे म्हणजे मी आता इंडस्ट्रीचं नाव नाही घेऊ शकत, पण एक फार मोठा इंडस्ट्रीचा मुलगा येऊन गेला काही महिन्यापूर्वी. आणि त्याची लाईन अतिशय स्ट्रॉंग होती, पण माझी फेटलाईन प्रचंड स्ट्रॉंग आहे. हां. पण त्या माणसाचं बॅकग्राऊंड आहे, त्याचे वडील म्हणजे अक्षरशः हजारो कोटीचे मालक असतील कदाचित. बरोबर. आणि तो मुलगा स्वतः पण काही शेकडो कोटीचा मालक आहे आता सध्या. तो पण इंडस्ट्रियल हं. बिझनेसमध्ये आहे. आणि तो माझा हात दाखवला. तर त्याची आणि माझी लाईन सिमिलर असली, तरी मी कुठे शेकडो कोटी जवळपास पोहोचणार तर नाही लाईफमध्ये, हे मलाही माहिती आहे. कारण काय की माझं बॅकग्राऊंड काय होतं, की मी एक मिडल क्लास फॅमिलीचा होतो. हं. आणि त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, की तो अतिशय श्रीमंत फॅमिलीतला हो. आहे. आणि त्याच्यामुळे त्याची झेप जी आयुष्यात त्या फेटलाईनमुळे होणार आहे, ती प्रचंड जास्त होणार आहे. ओके. आणि माझी झेप जी होणार आहे, ती त्या मानाने खूपच कमी असणार आहे. हां. पण ते तुमच्या बॅकग्राऊंडच्या हिशोबाने चांगली असेल. हां, माझ्या बॅकग्राऊंडच्या हिशोबाने नक्कीच चांगलं असेल असं. ओके, ओके. म्हणजे ते तुमच्या परिस्थितीवरती पण डिपेंड करतं आणि हां. मला वाटतं कर्मांवरती पण डिपेंड करतं. कर्मावरती डिपेंड नक्कीच करतं ऑफकोर्स. ओके, ओके. आता जसं तुम्ही सांगितलं, की मागच्या जन्मांबद्दल, कर्माबद्दल आपण बोललो समजा थोडक्यामध्ये. तर ते आपल्या हातांवरती दिसून येतं का? ॲक्च्युअली ग्रहदोष जे आहेत ना, ते आपल्या कर्माचीच फळं आहेत. हां. कारण आपण जे काही ह्या आयुष्यात भोगतो ते असंच आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे, की मागच्या जन्मातली कर्म आहेत. मग त्याच्यामध्ये काही आपल्या हातून चुकून कळत-नकळत पापं घडत असतात. हां. कळत आणि नकळतचा अर्थ काय आहे, की कधी-कधी कळत-कळत आपण कळून सुद्धा काही पापं करतो आणि कधी-कधी काही गोष्टी आपण नकळत पण करतो. पण पाप हे कसं आहे आपल्या शास्त्राप्रमाणे, की ते आगीप्रमाणे आहे. आपण त्याच्यावर हात टाकला जाणून बुजून तरी भाजणार, न जाणता टाकलं तरी भाजणार. त्यामुळे आपल्या नकळत झालेल्या पापाचंही आपल्याला प्रारब्ध भोगावं लागतं. मग हे जे प्रारब्ध आहे ते भोगणार कसं? तर ते ग्रहदोषाने भोगावं लागतं. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का आता आपला शुक्र ग्रह बिघडला, तर शुक्र हा पैशाचा स्वामी, रिलेशनचा स्वामी हो. आहे. तो Luxury. लक्झरीचा स्वामी आहे. तर जर तुझा शुक्र बिघडला, म्हणजे तुझं प्रारब्ध कुठेतरी असं केलं, की तू पैशाचा काहीतरी प्रॉब्लेम कोणासाठी केलाय, कोणाला तरी ते तुझ्या पैशामुळे मनस्ताप झालेला आहे. तू मागच्या जन्मी त्याचा पैसा घेतलेला आहे, हां. चुकीच्या मार्गाने पैसा मिळवला. असं काहीतरी केलेलं आहे, की ज्याचं प्रारब्ध, की ह्या जन्मी तुझं शुक्र बिघडलंय. बरोबर. आणि मग तुला त्याप्रमाणे भोगावं लागतं, की ह्या जन्मी तुला पैसा मिळत नाहीये किंवा स्टेडी इन्कम नाही किंवा हाताला पैसा वाचत नाहीये. हं. आणि मग त्याच्या रिलेटेड तुम्हाला त्रास होतात किंवा तुम्ही जर कोणाला खूप दुखवत असाल, खूप मनस्ताप देत असाल, हं. काहीतरी असं असेल, तर मग तुमचा चंद्रा बिघाड आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला ह्या जन्मात तुम्हाला खूप मनस्ताप भोगावे लागतायत. हां. अशा प्रकारे गोष्टी रिफ्लेक्ट होत असतात त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे कळतं आपल्याला बऱ्यापैकी, की हां. काय आहे. तर आता जसं तुम्ही पैशांबद्दल बोललात, तर मला हे विचारायचंय, की जे लोकं बऱ्यापैकी सक्सेसफुल असतात, बरोबर? आणि जे लोकं आयुष्यात तेवढे सक्सेसफुल होत नाहीत. म्हणजे आपण श्रीमंत गरीब असा नॉर्मली उल्लेख करू शकतो. तर त्यांच्या हातामध्ये काही डिफरन्स असतो किंवा हातांच्या रेषांमध्ये काही डिफरन्स असतो? ॲक्च्युअली हातांच्या रेषामध्ये डिफरन्स असतोच असतो. प्रश्न तो आहेच, की असतो की नाही. परंतु कधी-कधी काय जसं मी तुला अगोदर पण म्हटलं, की तुम्ही किती स्ट्राँग विल पॉवर आणि किती तुम्ही प्रयत्न करता ह्याच्यावर अवलंबून असतं. काही वेळेला असं पण होऊ शकतं, की तुमच्या लाईन्स खूप चांगले आहेत. हं. पण तरीसुद्धा तुम्ही जर प्रयत्न नीट नसेल केले, तर तुम्हाला यश नाही. ओके. आणि जर तुमच्या लाईन्स थोडेसे वीक आहेत समजा, पण तुम्ही प्रचंड प्रयत्न केले, तरी तुम्हाला यश बऱ्यापैकी असतं. हं. त्याच्यामुळे तुमची एक जी हेडलाईन आहे, तुमचं विल पॉवर दाखवते. हो. ती किती स्ट्राँग आहे ह्याच्यावरती तुमचं ॲक्च्युअली प्रारब्धामध्ये काय बदल होणार हे कळतं. आणि जर का माझ्याकडे असे काही क्लायंट येतात, की खूप चांगलं त्यांचं ॲक्च्युअली भविष्य असायला पाहिजे, खूप छानपैकी त्यांची सेटलमेंट असायला पाहिजे. पण त्यांनी काहीतरी असं आयुष्यात करून ठेवलं असतं, की त्याच्यामध्ये त्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं असतं किंवा त्यांचं करिअर खूप बरबाद झालेलं असतं. ओके. तर अशाही गोष्टी होतात. म्हणजे कधी-कधी खूप स्ट्राँग तुमची भाग्यरेषा आहे, म्हणजे भाग्य पूर्णपणे तुमचं चांगलंच होणार असं नाही. हं. कारण काय माहिती आहे, प्रत्येक गोष्टीला ना योग असतात. पण त्या योगाला प्रयत्नांची जोड लागते. बरोबर आहे. एक साधं उदाहरण मी नेहमी माझ्या क्लायंटला देत असतो, की समजा माझ्याकडे जर का घरामध्ये कोणी येणार असेल आणि कोणी बेल वाजवली दरवाजावरती, तर माझ्याकडे कोणीतरी येण्याचा योग तयार झाला. हं. पण मी जर उठून दरवाजा नाही उघडला, तर तो माणूस नाही येऊ बरोबर शकत. आहे. म्हणजे मला प्रयत्न करणं आवश्यक आहे. तेव्हा आपल्याला जर का प्रयत्न नाही केला, तर ते होणार नाही. म्हणून योग जेव्हा येतात आणि त्यावेळेस जर प्रयत्नाची जोड नसेल, तर त्याला होऊ शकत नाही. पण ओके. त्याची विपरीत पण घटना आहे. जर का समजा आता माझ्याकडे मला असं वाटतं, की कोणतरी यावं किंवा कोणी क्लायंट माझ्याकडे यावा. पण बाहेर कोणीच नाही, कोणी बेल वाजवत नाही. मी उठून 4 वेळा दरवाजा जर उघडला, तर आतमध्ये कोणीच नाही येऊ शकत. बरोबर आहे. तसाही उपयोग नाही. म्हणजे नुसते प्रयत्न केले पण योग नाही, तरीसुद्धा मग त्याला निष्फळ प्रयत्न होतात.
आणि म्हणून आपल्याला ॲस्ट्रॉलॉजी किंवा पामिस्ट्री ह्याच्यामुळे आपल्याला काही ग्रहदोष असतील तर त्याचे ग्रहदोष निवारण करणं हा जो प्रकार आहे हा का केला जातो की नुसते प्रयत्न करून पण होत असं नाही. खूप लोक असं म्हणतात की अरे रेषा बघू नका, प्रयत्न करा, कर्म करा. परंतु कर्म करणारे अनेक लोक आहेत जे मजुरी करतात बरोबर आहे. आणि कर्म फार न करणारे अनेक लोक आहेत जे आलिशान गाड्यांवर फिरतात. म्हणजे दोघांची गरज आहे आपल्याला. दोघांची गरज कर्माची आहे. गरज आहे आणि योग पण असले पाहिजे. येस, आणि जर काही अडचणी असतील तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. सॉल्व्ह करू शकतो. येस. ओके. आता असे काही स्पेसिफिक खुणा वगैरे आहेत का किंवा काय की ज्याच्यातून आपण शोधू शकतो की आयुष्यात माणूस करोडपती होईल की नाही, श्रीमंत होईल की नाही? ऍक्च्युली करोडपती होईल की नाही असं काही हातात लिहिलेलं नसतं. जसं मी तुला मगाशी म्हटलं की बॅकग्राऊंड टाईप असतं. आता ह्याच्यामध्ये जसं तुला मी मगाशी तुम्हाला बोललास की बुकिश नॉलेज ह्याचं किती महत्व आहे, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट मी मेन्शन करेन की ॲस्ट्रॉलॉजर असो का पामिस्ट असो त्याच्यात थोडंसं ना त्याचा सिक्स सेन्स जोपर्यंत डेव्हलप नाही ना, इंट्युशन पॉवर, तोपर्यंत त्याला प्रेडिक्शन देणं खूप कठीण आहे. ओके. म्हणजे आता माझ्याकडे येणारा माणूस आणि एखादा पेशंट म्हणून डॉक्टरकडे येणारा ह्याच्यात जमीन असा फरक आहे. हो. पेशंट जर डॉक्टरकडे गेला ना तर पेशंट डॉक्टर सांगतो डॉक्टर मला हे होतंय ते होतंय इकडे दुखतंय तिकडे दुखतंय, मग डॉक्टर फलाना टिनका सगळं चेकअप करणार, त्याच्यानंतर त्याला निदान करणार, मग त्याला औषध देणार. पण पामिशकडे एक अनजान माणूस येतो, एक अनोळखी माणूस येतो, त्याचं नावही आपल्याला कधी कधी माहीत नसतं, हो. ते डायरीमध्ये एंट्री आपण बघतही नाही, आणि मग तो हात पुढे करतो आणि सांगतो की सर सांगा आता माझ्या हातात काय आहे. मग त्यावेळेस तो माणूस श्रीमंतीतून आलेला आहे, गरिबीतून आला, मिडल क्लासचा आहे, तो गाडीने आला, ट्रेनने आला, चालत आला, आपल्याला काय माहीत नसतं का, आपण प्रत्येक गोष्ट विचारत नाही बसत. मग त्यावेळेला आपलं इंट्युशन होणं खूप महत्त्वाचं की हा माणूस कसा साधारण बॅकग्राऊंडचा असेल. म्हणजे जसं मी तुला मगाशी उदाहरण घेतलं की तो इंडस्ट्रीयलचा मुलगा होता, हो. त्याने काय आलेला मला इंट्रोडक्शन होतं दिलं की मी इंडस्ट्रीयलचा मुलगा आहे. तो एकदम नॉर्मल ऑर्डिनरी आला, काय तो असा बरोबर बॉडीगार्ड पण घेऊन आला, तो खाली ठेवून आला होता. पण ज्यावेळेला तो घरी आला ना तर त्याच्या एकूण ऑरावरून म्हणा किंवा त्याच्या हातावरून म्हणा मला एक सेन्स झालं की हा अबोव नॉर्मल कुठल्या तरी परिस्थितीतून आलेला मुलगा आहे. हो. आणि मग मी त्याला असं म्हटलं की तुझी जी बॅकग्राऊंड आहे ना ती काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी फायनान्शियली चांगली अशी दिसते मला, मग तू का माझ्याकडे येऊ शकतो. कारण नॉर्मली जर तुला पैशाबद्दल विचारतो तू ऑलरेडी खूप चांगल्या परिस्थितीत. मग त्याने उत्तर की सर नाही, मी माझ्या वडिलांशी कम्पेअर करतो हां. आणि माझे वडील ज्या परिस्थितीत त्या परिस्थितीत मी नाही, ह्याचं मला दुःख आहे. मला त्या परिस्थितीत पोहोचायचं, मला इंडिव्हिज्युअल माझ्या कपॅसिटीत पोहोचायचं, वडिलांच्या कपॅसिटी पण नाही. मग हे सेन्स होणं महत्त्वाचं आहे. बरोबर. तर तो फरक पडतो. तो म्हणजे त्या गोष्टी काही बुकिश नॉलेज तर नाहीच आहे त्याच्यामध्ये. प्लस लाईन्समध्ये पण खूप वेळा काय होतं की लाईन्स सगळ्यांच्या सेम सगळ्या असतात असं नाही. ज्या मेन लाईन त्या पण खूप वेळा मिसिंग असतात. त्याला आपण मॉडिफाईड हँड म्हणतो. जसं हेडलाईन आहे, काही लोकांच्या हातामध्ये हेडलाईनच मिसिंग असते. किंवा मराठीत काय म्हणतात हेडलाईनला म्हणजे मस्तक रेषा. ओके, मस्त रेषा. ठीक आहे. किंवा काही लोकांच्या हातामध्ये चक्क भाग्यरेषाच नसते, मग त्याचं भाग्य नाही आहे का. ठीक आहे. काही लोकांना हात पण नसतात. नाही, हात नाही ही गोष्ट वेगळी. हात नाही तर लोकांनी मला असं अगोदरच्या पॉडकास्टला म्हटलं की ज्याचा हात नाही तर भाग्य नाही का. तसं नाही आहे. तुला तुझा जर का समजा आय डी कार्ड नाही मग तू जिवंत नाही का असं विचारलं हवं ते. पण आय डी कार्ड आहे तर तुझं प्रूफ आहे की तू कोण आहेस. तसा तसा हात आहे तर तुझं फ्युचर सांगू शकतो. हात नाही तर सांगू शकणार, एवढं सोपं आहे. त्याचं जे काही फ्युचर आहे ते बघू शकणार नाही कोणी, एवढंच आहे. पण हात असून सुद्धा लाईन्स नाहीत आणि तो हात दाखवला येतो, त्यावेळेला मग आपल्याला पूर्ण इंट्युशनवर चालावं लागतं. म्हणजे असे पण काही लोक येतात ज्यांची मॉडिफाईड हँड आहे, त्यांच्यामध्ये 1 किंवा 2च लाईन असतात किंवा एक्स्ट्रा लाईन असतात. म्हणजे हेडलाईन डबल असते, कधी कधी फेटलाईन डबल असते. अशा वेळेला मग त्यांचं आपल्याला जर वाचन करायचं असेल तर मग ते कसं करायचं, याला काही इंट्युशन पण लागतात. म्हणजे अभ्यास तर आहे पण इंट्युशन पण आहे. तुमच्या बाबतीत एक म्हणजे भारी गोष्ट मला काय वाटली की तुम्ही एकदम प्रॅक्टिकल अप्रोचनी सांगताय सगळ्या काही गोष्टी. नाही तर लोकांना काय वाटतं की हात बघितलं की लगेच चमत्कार, लगेच राजयोग, लगेच पैसा. नाही असं काही नसतं. खूप लोक मला असं पण विचारतात की सर राजयोग आहे का माझ्या हातात. तर ऍक्च्युली कसं असतं माहिती आहे का की आपण इंग्लिशमध्ये गोल्डन पिरियड येणं म्हणतो, म्हणजे खूप चांगले दिवस अचानक येणं. पण सगळ्यांच्या आयुष्यात ते तसं नसतंच कधी. ठीक आहे की नाही. काही लोकांच्या हातामध्ये मात्र असं असतं की एक पर्टिक्युलर एज नंतर अचानक खूप चांगला बदल होतो. ठीक आहे. परंतु राजयोग हा जो प्रकार असा म्हटला जातो, राजयोग म्हणजे काय एक्झॅक्टली, तुम्ही एकदम राजासारखे राहणार आणि तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं कधी होत नाही. तुमच्या गोल्डन पिरियडमध्ये किंवा तुमच्या राजयोगात पण तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार, तुम्हाला त्रास पण होणारच आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय होणार की फायनान्शियल कंडिशन सुधारणार. राजयोग म्हणजे एक्झॅक्टली काय तर फायनान्शियल कंडिशन खूप चांगली सुधारणार.
ते तुमच्या हातात दिसतच असतं जर असेल तर. हा हा. पण ते सगळ्यांच्या हातात असतं असं नाही. काही लोकांच्या हातामध्ये स्टेडी इन्कम असते, काही लोकांच्या हातामध्ये डिक्लाइन असतो, काही लोकांमध्ये जे आहे सुरुवातीला तेच हम्म. कंटिन्युएशन असतं, स्टॅग्नेशन ज्याला आपण म्हणतो, किंवा एकच लेव्हलला आहे. आणि काही लोकांच्या हातामध्ये असं असतं की अचानक खूप भरभराट होणार असते हो. आणि खूप काही काही लेट भरभराट होणार असते आणि मग हो. त्याच्यानंतर मग त्यांना प्रचंड जो अनुभव यायला लागतो पैशाचा, हम्म. तो त्यांना अनएक्सपेक्टेड असतो खूप वेळा. आणि त्याला कदाचित म्हणजे ॲस्ट्रोलॉजीने राजयोग हा नाव दिलेलं आहे असं मी म्हणेन. कारण काय की राजयोग म्हणजे इट डिपेंड्स. हम्म. कारण आपण स्वतःला राजा समजायचं की नाही हे पण खूप रिलेटिव्ह गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये समजा आता एखादा मिडल क्लासचा माणूस आहे समजा आणि बरोबर. त्या माणसाला समजा एक ₹50,000 पगार आहे समजा. त्याला जर अचानक कोणीतरी ऑफर दिली 2 लाखाच्या नोकरीची, तर त्याच्यासाठी तो राजयोगच आहे. कारण त्याला खूप मोठी चांगली एकदम ऑफर मिळेल. बरोबर. 4 पट पगार मिळाला. बरोबर. पण एखादा माणूस आहे जो ऑलरेडी महिन्याला समजा 2-4 कोटी कमवतोय. तर त्याला 4 कोटीचे 5 कोटी झाले तर तो राजयोग नाही होऊ शकत. बरोबर आहे. पण एखादा दुसरा जर तिराईत म्हणून अरे 1 कोटीची इन्कम वाढली. मग राजयोग हा पण जर म्हटलं तर तसं बघायला तर रिलेटिव्ह गोष्ट आहे. हा, म्हणजे प्रत्येकाच्या point तुमच्या of view पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे ते, की तुम्हाला समाधान कशात. खरं म्हणजे काय आहे, की तुम्हाला समाधान कशात वाटणार. तुमच्या एक्सपेक्टेशन काय आहे? त्याच्यामध्ये सुद्धा कसं असतं, की काही लोकांना प्रचंड म्हणजे ॲम्बिशन असतात हम्म. आणि काही लोकांना जसं आहे तसं खुश आहे बस जे समाधान आहे. आहे असं असतं. पण मग संकट पण येतात. एखाद्याचा समजा अचानक ऍक्सिडेंट होतो किंवा अपघाती मृत्यू होतो. काही लोक सुसाईड करतात. तर मग तसं काही आपल्याला हाताच्या रेषा म्हणून समजू शकतो. हो, आपल्या हाताच्या रेषेने हे नक्कीच कळतं. एकतर अपघात होण्याचं कारण असतं, की पहिली गोष्ट म्हणजे जर शनी बिघडलाय ना, शनी हा मेटलपासून त्रास देतो. ओके. आणि ज्याचा शनी नीचचा आहे, शनीचा जो बिघाड आहे, त्या माणसाला मेटलपासून त्रास होण्याचं एक म्हणजे वाहनांचे अपघात आणि दुसरं म्हणजे शस्त्रापासून त्याला धोका. ओके. मग तो शस्त्रापासून धोका म्हणजे डायरेक्ट कोणी वार करेल असं नाही, तर बरोबर. डॉक्टरची शस्त्र म्हणजे ऑपरेशन्स हा. ह्याची शक्यता खूप होऊ शकते. त्याच्यामध्ये लाईफलाईन आपल्याला चेक करावं लागते आणि आपला शनीचा माउंट पण चेक करावा लागतो. जर फार मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट असेल किंवा मोठ्या ऑपरेशन असेल, तर ते लाईफलाईनमध्ये रिफ्लेक्ट होतं. हम्म. पण शनीचे जे छोटे धोके आहेत ना, की शनी जसं हाडांची दुखणी देतो, मसल्सचे त्रास देतो, इंटरनल ऑर्गनचे छोटे-मोठे प्रॉब्लेम्स असतात, ते देतो. तर ते लाईफलाईनवर रिफ्लेक्ट होत नाही. ते तुमचा शनीचा माउंट आणि तुमच्या फक्त इंट्युशन पॉवरमुळे तुम्हाला कळावं लागतं, की ह्या व्यक्तीला ओके. काय होणार. आता कालचं जे मी तुम्हाला उदाहरण घेतलं त्या मॅडम जे आहेत, ते स्वतः डॉक्टर आहेत हम्म. आणि त्यांच्या हातामध्ये शनीचं स्लाईट डिप्रेशन आहे, म्हणजे नीचचं आहे, परंतु इतका पण बिघडला नाही, की काही मेजर ऑपरेशन किंवा ॲक्सिडेंट होईल. हम्म. पण समहाऊ आय सेन्स की तिला हाडाची दुखणी आहेत आणि मसल पेन आहे. एक्झॅक्टली तिला ते मॅडमला त्या तसंच होतं. म्हणजे ह्या ठिकाणी आहे ना, त्या नॉलेज प्लस तुमच्या इंट्युशन Intuition. दॅट प्लेस ते काम करतात तुमचं. हां. आता सुसाईड बद्दल त्याच्याबद्दल काय सांगाल? माझ्याकडे असे बरेच किस्से आहेत ॲक्च्युली. त्याच्यामध्ये एक सांगतो मी ज्यावेळेस मी खूप म्हणजे जस्ट हे शास्त्र जेमतेम शिकलो होतो त्यावेळेला. सगळ्यांची हात बघत सुटायचो आणि त्यावेळेला माझे एक वर्ग मैत्रीण होती. खूप चांगली मैत्री होती आमची आणि जस्ट म्हणजे मैत्री अशी आणि ती मला म्हणजे हसायची, "काय हात बघतोय? काय तरी आपलं उल्लू बनवतो सगळ्यांना." म्हटलं, "चल तुझाच हात बघतो मी." आणि तिचा मी हात बघितला. तिचं नाव वीणा होतं. आणि त्यावेळेला म्हणजे मी त्यावेळेस माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं. आम्ही बी-एड कॉलेजला होतो. बी-एड करत होतो मी सोमय्या कॉलेजला. तर त्या ठिकाणी मी तिचा हात बोलले तिला म्हटलं, की "वीणा तुला ना फार संकटाला सामोरं जावं लागणार. तुझं लग्न खूप खराब आहे." "काय बोलतोस?" तर म्हटलं, "हो तुझं लग्नामध्ये ना मला हे दिसतंय, की तुझा नवरा खूप ना व्यसनी असणार आणि ॲट द एज ऑफ 54 तू सुसाईड कमिट करणार आहेस." बापरे. मी जस्ट एक असं सहज बोलून बोलले. गेलो हा. आणि त्याचं काहीतरी काय बोलतो आणि मी त्याला म्हटलं, "अगं तू तर काय मनावर घ्यायची गरज नाही, कारण तू तर काय मानतच नाही ना या गोष्टीला. विश्वासच ठेवत नाही. विश्वासच नाही." आणि 4 दिवस पुढची ती कॉलेजला आलीच नाही. आणि 4थ्या दिवशी म्हणजे 5व्या दिवशी ती आली, ते माझ्या तोंडाकडे बघायला तयार नाही. जेव्हा मी तिला म्हटलं, "अरे बेटा काय झालं? काय बोलत का नाही आहेस तू?" "अरे तू मूर्ख आहेस का? तू असं का सांगितलं मला? तुला माहिती आहे का मी 4 रात्र रडून काढली." बरोबर आहे. तर मी म्हटलं, आधीच "का डिप्रेशन. आधीच डिप्रेशनमध्ये आलं." तर मी म्हटलं, की "अरे नाही सॉरी यार, मी असं बोलून गेलो, असं काय मनावरती घेऊ नको." ते बोलले, "बघ तू मला काहीतरी चांगलं सांगितलं असतंस ना,
तर मी एवढं मनावर नसतं घेतलं. परंतु तू मला असं काही सांगितलं की जे आता मला कंटिन्यूच विचार करावा लागेल. आणि मग तेव्हापासून ना मी थोडंसं एक लिमिट स्वतःला घालायला सुरुवात केली की फार वाईट दिसलं की ते सांगू नये. पण माझा एक मित्र आहे खास होता आणि त्याची मेव्हणी तर तिचं लग्न होत नव्हतं आणि तिचा हात परत बघायला मला त्यांनी दाखवला होता. आणि तो म्हणाला, "सर ही पण काही मानत नाही अजिबात. तू बिनधास्त जे काय असेल ते सांग." म्हटलं, "बघ बिनधास्त सांग." म्हटलं नंतर ना रडारडी होती. नाही काय नाही, ते हसायला लागले. म्हटलं, "काय नाही, भाऊजी बोलले म्हणून मी बघते हात बाकी काय मजा म्हणून बघते. सांग, सांगा." आणि मी त्याला तीच गंमत सेम रिपिटेशन झालं, की त्याला मी सांगितलं, की खूप इश्यू आहेत स्वतःमध्ये आणि सुइसाइडल टेंडन्सी तुला ऑलरेडी आहे आणि यू आर गोइंग टू कमिट सुइसाईड. पण ते करायचा प्रयत्न करशील ना, तर तुझं खूप नुकसान होणार. त्याच्यामध्ये ॲक्चुअली तू अटेम्प्ट केल्यावरती तुला सीरियस इंजुरी होईल. आणि शी सेड ओके, ठीक आहे. आणि मग ती बाजूच्या रूममध्ये जाऊन ती खूप रडली. तर असे काही प्रसंग होतात, की ज्यावेळेला आपल्याला कळत असतं, की अशा प्रकारे. आता मी ते दुसऱ्या प्रकारे सांगतो, की आता ह्या गोष्टी का होतात? सुइसाइडल टेंडन्सी व्हायचं कारण काय? तर चंद्राचा बिघाड. कारण चंद्र जो आहे तो मनाचा स्वामी आहे. आणि ज्याचा इम्पल्सिव्ह नेचर आहे, अचानक डिसिजन घेऊन टाकणारा आहे, जो डिप्रेशनमध्ये जाणारा दिसतं आहे, त्याच्या लाईफलाईनमध्ये प्रॉब्लेम दिसतोय, की ज्याच्यामध्ये लाईफलाईन तुटलेली आहे आणि ह्या सगळा जर का विचार केला तर कळतं, की ह्या पर्टिक्युलर एजला, एजचं आपलं कॅल्क्युलेशन असतं, त्याप्रमाणे साधारण ह्या वयाला हा माणूस सुइसाईड करण्याची शक्यता आहे. तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी, की तू सुइसाईड करण्यास सांगण्यापेक्षा, बाबा तुला चंद्राचं बिघाड आहे, तुला शनीपासून धोका आहे, ह्या गोष्टी सांगून त्याला त्याच्यावर उपाय सांगणं हे जास्त चांगलं. खूप वेळा काही-काही लोकं माझ्याकडे क्लायंट येतात नाराज पण होतात, की "सर तुम्ही काही व्यवस्थित सांगितलं नाही." पण कधी-कधी त्यांच्या आयुष्यात इतकं काही वाईट असतं, की ते सांगायची हिंमत होत नाही. आणि मग त्यांना सांगून जी काही वर्ष चांगली आहेत ती पण खराब करण्यापेक्षा थोडा ब्लेम घेतला तर बरं, परंतु न सांगितलं बरं असं मी समजतो. त्याच्यामुळे मग मी त्यांना त्यांचे ग्रहदोष असेल तर त्याप्रमाणे मी निवारण करायला सांगतो. पण ज्यांच्या हातामध्ये ते ग्रहदोष अशा प्रकारे असेल की ते निवारण होणं पण कठीण आहे. त्यांना एक म्हणजे माणुसकीच्या दृष्टीने अशा गोष्टी सांगू पण नाही असं वाटतं मला. बरोबर आहे. पण ह्या अशा रेअर केस असतात. पण इथं मला एक विचारावंसं वाटतं, की जर समजा ती घटना जर तुमच्या आयुष्यात लिहिलेली आहे, तर ती आपण टाळू शकतो का? ॲक्चुअली काही गोष्टी कशा म्हणजे आता जर शनीचा दोष आहे ना, तर त्याची ना इंटेन्सिटी कमी होते. आपण मंत्रजाप मी जनरली मंत्रजाप देत असतो. परंतु काही गोष्टी अशा असतात ना, की त्या टोटली अनएव्हॉइडेबल असतात. हं. आणि मग आपण त्याला उपाय जरी केले तरी तो उपाय होणार नसतो. आपल्याला पण कळतं, की हा इतका सीरियस इश्यू आहे, की हा नाही होऊ शकत. बरोबर. मग त्यावेळेला त्याला काही सांगण्यात पॉईंट नसतो. आपण आपला प्रयत्न तर करायचाच असतो. आपण त्याप्रमाणे मंत्रजाप सांगणं, हे करणं आणि मग देवाच्या भरोश्यावर सोडायचं. कारण त्याच्या हातामध्ये जर का पर्टिक्युलर टायमाला पर्टिक्युलर प्रमाणे डेथ होणार असेल आणि इतकं कन्फर्म असेल, तर मग तो प्रारब्धामध्ये बदल होणं थोडं कठीण आहे. ओके. एखाद्याचा सीरियस ॲक्सिडेंट आहे तर तो मायनरमध्ये होऊ शकतो. मायनर असेल तो अव्हॉइड होऊ शकतो. हाडाची दुखणी प्रचंड लागली त्यांना मी मंत्र देतो त्याची हाडाची दुखणी कमी होतात. परंतु जर एखाद्याचं टोटलच डॅमेज होणारच असेल, इतकं प्रारब्ध खराब असेल ना, तर मग कदाचित कठीण असतं ते रिव्हर्स करणं. इतकं पण आपल्याकडे कुठलं फ्रीडम नाही दिलेलं, की ज्याच्यामध्ये सगळंच प्रारब्ध बदलून टाकू. ओके, ओके. म्हणजे काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, त्या घडणारच. हां, त्या ज्या एक्स्ट्रीम काही गोष्टी आहेत, त्याला तुम्ही काहीही करू शकत नाही. त्याला मग तुम्हाला भोगायचं आहे ती गोष्ट. हं. आता थोडंसं रिलेशनशिपच्या बाबतीत बोलूयात, कारण तो खूपच मोठा इश्यू झाला आजकाल, की एकतर लोकांचे लग्न जमत नाहीये, जमलं तरी टिकत नाहीये. मग या सगळ्या गोष्टी कशा होतात? ॲक्चुअली मॅरेज लाईन जी आहे ना, ती दाखवते की आपलं रिलेशन कसं राहणार. लग्न होणार का पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या वर्षी होणार, ते टिकणार का, सेपरेशन होणार, डिव्होर्स होणार. त्याच्याबरोबर एक असते हार्टलाईन. हं, त्या हार्टलाईनमध्ये आपल्याला पती-पत्नीचं रिलेशन कसं दिसणार हं. असणार हे दिसतं. आणि ह्याच्यावरून आपल्याला कळतं की त्या मॅरेजचं फ्युचर काय आहे. तर आता कालच माझ्याकडे एक दाम्पत्य आलं होतं आणि अतिशय म्हणजे आल्यावरती तर दोघं इतकं छान वाटलं हं. आणि चांगलं बोलतायत वगैरे असं. आणि जेव्हा ते समोर बसले आणि त्या मॅडम ॲडव्होकेट आणि मिस्टर MBA झालेले
आणि त्यांच्या हातावरून मी सगळं बघितलं आणि ते मला बोलले, की "सर मला फक्त तुमच्याकडून ऐकायचं आहे. मलाच तुम्हाला काही सांगायचं नाही. मला बघायचं की तुम्हाला काय कळलं माझा हात बघून." आणि खूप चॅलेंजिंग आहे खरं खूप तर चॅलेंजिंग आहे. तुमच्यासाठी. माझ्यासाठी तर नक्कीच हां. चॅलेंजिंग आहे. पण असे नेहमीच सगळेच येतात, "सर तुमच्याकडून पहिला सांगा, मग आम्ही सांगतो." असंच चालू असतं लोकांचं. तर मी त्यांना म्हटलं, की "मॅडम तुमच्या हातातनं पैसा खूप छान दिसतोय. हं. खूप चांगला पैसा म्हणजे धो-धो पैसा आता यायला लागला आणि कुठल्या वयाला ते साधारणतः आता त्या 37 समथिंग होत्या. आता म्हटलं 35 पर्यंत स्ट्रगल आहे, पण 35 नंतर तुमच्या हातामध्ये खूप चांगला पैसा यायला लागलेला आहे. तो पण येत होता, पण हं. त्या मानाने कमी होता. पण समहाऊ जे तुमच्या हाताचं रीडिंग मला कळतं, की तुम्हाला आलेला सगळा पैसा फ्लो होऊन चाललाय हं. आणि तो अनाठही चाललाय निघून म्हणजे जातोय. तो निरर्थक खर्च होत चाललाय तुमचा. आता ह्याचं कारण तर काही हातात लिहिलेलं नसतं, पण हे नक्की आहे, की तुमच्या हातामध्ये पैसा खूप येतो, पण तो पुरत नाही आणि तो अतिशय वेगाने निघून जाणं प्रचंड मनस्ताप होतोय. बरोबर. तर त्या बोलल्या, "ह्याचं कारण हा आहे, माझा नवरा." म्हटलं, "काय करतात एक्झॅक्टली?" म्हटलं, "आता व्यसन असं काही नाही सर, पण स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसे गुंतवतात, हं. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये हं. आणि आजपर्यंत सर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, काही कोटीमध्ये त्यांनी पैसे घालवलेत, लॉसमध्ये. आणि ते सगळं ते लोन काढतात आणि ते मला सांगते, "अरे माझं 50,00,000चं लोन झालं, आज 60,00,000चा लॉस झालाय, हे मी लोन काढलं ते." आणि ते सगळं मी फेडत बसते. आणि मी मोठ्या-मोठ्या बिल्डरकडे रिटर्नशिपवरती आहे. माझा खूप चांगली इन्कम आहे. पण हा सगळा पैसा ह्या माणसाच्या ह्याच्यामध्ये वाहून जातो. आणि त्याच्यामुळे आमच्या रिलेशनमध्ये एवढा तणाव निर्माण झाला आहे, की मी सारखा विचार करते, की नाही मला आता बस झालं, हं. स्टॉप करतो. मला त्याच्यात बाहेर पडायचं आहे. पण माझा मुलगा आहे लहान आणि त्याच्याकडे बघून मग मी हे स्टॉप करतो. मी म्हटलं, "मॅडम म्हटलं एक तर तुमच्या हातामध्ये ना सेपरेशन योगच नाही." हं. नाहीये. हां, त्याच्यामुळे काय होणार, की समहाऊ तुम्ही एकत्र राहणार. त्याला काहीतरी रिझन आहे. तुमचा मुलगा आहे, काही आहे. पण तुम्ही समहाऊ एकत्र राहणारच आहात. आणि तुम्हाला वारंवार मनात इच्छा तयार होणार, पण त्याच्यावर स्टेप नाही घेऊ तुम्ही लॉयर आहात, पण तुम्ही स्टेप नाही घेऊ शकणार. आणि एक्झॅक्टली ते तसंच होतं त्यांच्या हातामध्ये. म्हणजे हे अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येतं, की रिलेशन तुम्हाला आता त्या मॅडमनी मला काहीच नाही पण ते मला कळलं, की हा प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा बोलल्या, त्या म्हटल्या, "अरे हां, मी तुम्हाला फक्त फायनान्स वगैरे सांगत बसलो, कारण काय की नॉर्मली येतात." हात बघितला मी त्यांना म्हटलं, "अरे बापरे! तुमच्या आयुष्यामध्ये लग्नाचं सुख नाही." आणि त्याच्यानंतर त्याच्या मिस्टरांचा हात बघितला आणि त्यांचा मिस्टरचा हात फारच पेक्युलर होता. म्हणजे साधारणतः एक हेडलाईन जी असते ना, ती दाखवते तुमचं नेचर हं. आणि ते दाखवते काही येणारी संकटं. त्याच्यामध्ये तुमच्यावरती कोर्ट केस पडणार का वगैरे ह्याच्या पण गोष्टी दिसतात. हं. आणि त्याच्याप्रमाणे मी त्यांना म्हटलं, सावध केलं, की "सर तुम्हाला ना म्हणजे आवड नाही, तुम्हाला ना नाद आहे, व्यसन आहे, व्यसन स्टॉक एक्सचेंजचं. पैसा मिळवणं हे तुमचा उद्देश नाही. हं. स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसा गुंतवणं हे तुमचं व्यसन आहे. तिकडे भले लॉस हो, काही हो. पण ह्याच्यातून जर तुम्ही बाहेर नाही पडलात, तर तुम्हाला फार सीरियस प्रॉब्लेम्सला फेस करावं लागणार आहे. आणि तुमच्यावरती पॉसिबली फ्युचरमध्ये क्रिमिनल केस पडू शकते." हं. तर इथपर्यंत कळतं. म्हणजे ह्या गोष्टी हातात अशा दिसतात ना, की त्या आपल्याला पुढच्या पण कळतात, की हे होऊ शकतं. पण जर आपण हे त्यांना सांगितलं, तर पॉसिबिलिटी आहे, की अव्हॉइड करू शकतो. हां. म्हणजे त्यांना जेव्हा असं सांगितलं जातं, की बाबा तुम्हाला क्रिमिनल केस पण पडू शकते, तेव्हा ते थोडंसं भीती सावध बसते. हां. भीती बसते आणि सावध होऊ शकतं. ओके, ओके. आणि काही लोकांचं समजा डिव्होर्सचं असतं किंवा काहींना संततीचा त्रास असतो, की संततीचं सुख नसतं. तर मग त्याच्यावरती काय करता येईल? ॲक्च्युअली कसं आहे माहिती आहे का, डिव्होर्स होणार का किंवा सेपरेशन होणार का, हं. हे हातात योग असतातच. पण जसं मी तुला म्हटलं ना, की योग आहेत आणि योगाला प्रयत्न करणं पण आवश्यक आहे. हं. बरोबर आहे. तर जर का एखादा मुलगा किंवा एखाद्या मुलगी जर माझ्याकडे आली आणि जर त्यांनी मला जर दाखवला हात आणि जर त्यांच्या हातामध्ये सेपरेशन योग आहे आणि त्यांच्या हाताप्रमाणे त्यांचा स्वभाव आहे, तो अतिशय तापट आहे, हं. अचानक डिसिजन घेणारा, अचानक रिॲक्ट करणारा असा स्वभाव हं. असेल, तर मी त्यांना हे कॉशियस करतो, की तुमच्या हातात पुढे फ्युचरमध्ये सेपरेशन योग आहे किंवा सेपरेशन योग आहे किंवा डिव्होर्स योग जे काही आहे आणि तुम्हाला कॉशियसली तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये राहावं लागेल. जर त्याने त्यांचा स्वभाव थोडा बदलण्याचा प्रयत्न केला ना, तर ह्या अव्हॉइडेबल गोष्टी आहेत. हं. म्हणजे सेपरेशन योग हा तर एक असा प्रकार आहे ना, की तो माणूस अक्षरशः कुंपणावर बसलेला आहे. त्याला संसाराच्या बाहेर उडी मारायची का आतमध्ये उडी मारायची, हा त्याने विचार केल्याप्रमाणे तो डिसिजन घेऊ शकतो. पण सेपरेशन योग पण अव्हॉइडेबल आहे. इनफॅक्ट जरी तुझा डिव्होर्स योग असला, तो पण अव्हॉइडेबल आहे. हं. आणि ह्या डिव्होर्स योग अव्हॉइडेबल हे मला ना आत्ता वयाच्या 60व्या वर्षी कळलं. ओके.
आत्तापर्यंत माझ्या 35 वर्षामध्ये जितक्या लोकांना डिव्होर्स योग होता ना, त्यांचे डिव्होर्स झाले आणि मी त्यांना प्रेडिक्शन दिलं होतं किंवा फ्युचरमध्ये किंवा पास्टमध्ये की होऊन गेलं, त्यांचंही मी सांगितलं आणि ते परफेक्ट निघालं. पण माझ्याकडे एक व्यक्ती अशी येऊन गेली रिसेंट पास्टमध्ये, की जी व्यक्ती 70 वर्षाची होती आणि त्यांना मी म्हटलं, की "सर, तुम्ही 70 वर्षाचे आहात. आता तुम्हाला फ्युचर मी किती सांगणार? हेल्थचे मी सांगू शकतो." तर मला नाही, माझ्या आयुष्यात ना पास्टमध्ये काय झालं ना, ते ॲक्च्युली प्रारब्ध होतं का काही वेगळं, हे मला ऐकायचं. म्हणून मी आलो तुमच्याकडे. मला ऐकायचं सगळं. तर त्यांच्या पास्टमध्ये काय गोष्टी घडल्या, फायनान्शियल प्रॉब्लेम्स काय झाले, सगळं मी सांगत होतो. आणि त्याच्यात मी त्यांना एक म्हटलं, की "सर, यू आर अ डिव्होर्सी. तुम्ही डिव्होर्सी आहात. तुमचं डिव्होर्स झाला असणार, लग्न अतिशय फेल्युअर होतं तुमचं आयुष्यामध्ये." तर सर, नाही, माझा डिव्होर्स नाही झाला असं मला बोललं. तर मी थोडा शॉकमध्ये गेलो. म्हटलं, "सर, कसं शक्य आहे? तुमच्या हातात इतकी क्लिअर डिव्होर्सची लाईन आहे, की डिव्होर्स नाही झालाच सांगणं म्हणजे मला थोडं ऐकायला आवडेल, की कसं काय, की मला पण एक्सपिरियन्स माझा वाढेल." तर ते म्हणाले, की "सर, तुम्ही चुकीचे नाही आहात. ॲक्च्युअली माझं आणि माझ्या बायकोचं पटलं नाही कधीच. प्रचंड आमच्यात वाद होते, भांडणं होती, इतक्या विकोपाला गेली आणि मी कंटाळून गेलो होतो आणि मी डिव्होर्ससाठी केस पण फाईल केली. पण आमची एक मुलगी आहे आणि मग तिचं जे दुःख बघितल्यावर मला वाटलं, की नाही, हे आपण करतोय चुकीचं आहे. आणि मी ती केस पाठी घेतली. आजही आम्ही एकत्र आहोत, नवरा-बायको कागदावरती आहोत, डिव्होर्सी नाही आहोत. पण डिव्होर्सीप्रमाणेच राहतो. म्हणजे मनं आमची विभागलेलीच आहेत. पण तो ॲक्च्युअल घडून नाही आला डिव्होर्स असा. पण काही ठिकाणी कसं सेपरेशन योग असतो आणि सेपरेशन योगमध्ये काही लोकांना फोर्सिबली डिव्होर्स करतात. तर अशा सिच्युएशन्स बऱ्याच येतात. माझ्याकडे अशा बऱ्याच केस आहेत, की ज्याच्यामध्ये सेपरेशन योग आहे, परंतु त्या डिव्होर्स होतात. आत्ता रिसेंटली माझ्याकडे एक मॅडम आल्या होत्या आणि त्या ॲक्च्युली अमेरिकेत स्थायिक आहेत, पण त्यांचं पुण्याला कोणतरी रिलेटिव्ह आहे म्हणजे माहेरचं. आणि त्या तरी मला असं बोलल्या, की "सर, ॲक्च्युअली म्हणजे माहेरी येण्याचं मला काही कारण नव्हतं, पण मला खूप सिरियस प्रॉब्लेम म्हणून मी खास आले माहेरी, की मला तुमची भेट घ्यायची होती." तर त्यांच्या हातामध्ये पण सेपरेशन योग होता. तर त्यांनी जे बघितलं, त्यांना मी सांगितलं, की "मॅडम, तो सेपरेशन योग आहे. मॅरेज बऱ्यापैकी फेल्युअर आहे तुमचं." त्यांची मुलं पण वयाने खरी ॲक्च्युअली मोठी आहेत. पण त्या मला बोलल्या, की "सर, माझं मिस्टर एकदम हेल बेंट आहेत, की मला डिव्होर्सच करायचा आहे." तर मी त्यांना म्हटलं, "मॅडम, तुमच्या मिस्टरचा मी हात नाही बघितला, पण हात न बघता मी हे सांगू शकतो, की त्यांच्या हातात पण ना सेपरेशन योग असणार, परंतु हा ऑन द फेन्स असा सिच्युएशन असते. त्याच्यामध्ये एका कुठल्याही पार्टने जर का बाहेर उडी मारायचा प्रयत्न केला तर ते तुटणार. मग त्याला जुळून राहण्यासाठी मी काही मंत्र तर देईन, पण शेवटी तुम्ही किती श्रद्धेने करणार आणि ज्या देवीचं मी देतो त्यांनी किती द्यायचं ठरवलं तरच ते होऊ शकतं. अदरवाईज तर, कारण दोघांच्या हातात सेपरेशन योग असेल आणि ते एकाने प्रयत्न केला तर तो डिव्होर्समध्ये कन्व्हर्ट होणारच आहे. ओके. म्हणजे ते शेवटी माणसांवरती डिपेंड करतं, की हां, म्हणजे थोडे फायनल डिसिजन प्रयत्नाशिवाय त्यांचे असतात. असंच आहे. ओके, ओके. आता मला एक विचारायचं आहे तुम्हाला, की जर समजा आता याच्यावरूनच लोकं लग्न जुळवतात, बरोबर? तर कुंडली वगैरे चेक करून घेतात. तर मग असं हात पण दोघांनी दाखवून घेतले पाहिजेत का? ॲक्च्युअली मी ना खरं सांगू, माझ्याकडे असे खूप क्लायंट येतात ज्यांच्या कुंडल्या खूप छान जुळलेल्या असतात आणि बरेच चांगले गुण जुळले, 34 गुण जुळले, 32 गुण जुळले, पण दोघांचे खूप म्हणजे अजिबात पटत नसतं आणि ते माझ्याकडे आलेले असतात. तर मी एक मागच्या पण एका पॉडकास्टला एक मी स्टेटमेंट केलं होतं, की तुमच्या हातामध्ये जर लग्नाचं सुख असेल ना तर असणार, नसेल तर नसणार. मग तुमची कुंडली जुळो की न जुळो. त्याच्यात एक माझं स्वतःचं उदाहरण घेतलं तर माझ्या आणि माझ्या बायकोची कुंडली जुळत नाही. पण आम्ही सक्सेसफुली मॅरिड आहोत. बरोबर. आणि म्हणजे बहुतेक सगळे जे भेटणारे आम्हाला विचारतात, की तुमचं लव्ह मॅरेज आहे का? हां. कारण मी आमचं पण तेच विचारलं होतं. अरेंज मॅरेज आहे, पण इंटरकास्ट आहे. पण ते त्याच्यामुळे आणखीन पुष्टी लोकांना मिळते, की लव्ह मॅरेज असेल. पण 14 गुण जुळले फक्त. मिनिमम 18 गुण जुळले लागतात. पण आमच्या नशिबामध्ये लग्नाचं सुख होतं. त्याच्यामुळे आम्ही एकदम स्ट्रॉंग रिलेशनमध्ये चांगले अजूनसुद्धा आहोत. आमचा मुलगा आता हो. 25चा आहे. तर अशा प्रकारे आहे, की तुम्हाला हात दाखवताना सुद्धा हातात सुख आहे का आणि हातात सुख नाही का? पण हात दाखवताना फायदा काय आहे, की जर का आपण एखाद्या व्यक्तीशी लग्न करणार असेल, तर त्या व्यक्तीचा स्वभाव जर खूप खतरनाक असेल, खूप तापट फसवा असेल, खूप हं. तापट असेल, जुगारी स्वभावाचा असेल, हो. तर मग अशा व्यक्तीशी लग्न अव्हॉइड केलेलं बरं. कारण कसं आहे, एका योगामध्ये पर्टिक्युलर एखाद्या वर्षी ज्या योग येतो किंवा 2-3 वर्षात तो योग चालतो, त्या काळामध्ये ज्या लग्नासाठी तुम्ही प्रयत्न करता ना, तेव्हा तुम्ही कुठल्याही व्यक्तीशी सिमिलर जर का असेल तर लग्न होऊन जाणार तुमचं. हं. पण तुमची जर डिसिजन चुकली ना, तर बऱ्यापैकी त्रास पण होणार त्याचा. ते आहे.
त्याच्यामुळे तुमच्या लग्नाचं सुख जरी हातात तुमचं तरी दिसतंय आहे का आहे नाही का नाही, तरी सुद्धा जसं मी म्हटलं की चुकीचं असेल तर काही हां, उपयोग की नाही. काही गोष्टी तुमच्या हातात प्रारब्धाच्या पलीकडे आहेत. विपरीत योग पण येऊ शकतात. तुमचे चांगले योग पण बदलू शकतात. तुमचे प्रयत्न चुकीचे झाले, चुकीच्या मार्गाने तुम्ही गेलात. एक सरळ तुम्हाला मार्ग दिला आणि तुम्ही जर का खड्ड्यातूनच चाललात तर तुम्हाला लागणार आहे. त्याप्रमाणे पण आयुष्यात घडत असतं. ओके. आता संतती सुखाबद्दल मला विचारायचं आहे थोडं. संतती सुखाचं जे आहे ना, ते आपल्याला शुक्राच्या माउंटवर दिसतं. म्हणजे आपला शुक्राचं माउंट आहे इकडे. हं. जिकडे आपले रिलेशन्स जर आपलं कसं काय संबंध राहणार, हं. क्लोज रिलेशन त्याच्यामध्ये भावंड पण असतात, मुलं पण असतात, हे सगळं येतं. आणि त्याच्यात सुद्धा असं स्पेसिफिक लिहिलेलं नसतं की हे मुलांचं, हे भावंडांचं. पण जर एखादा शुक्र प्रचंड बिघडलेला असेल, तर त्याच्या क्लोज रिलेशनमध्ये सगळीकडे तणाव असतो. हं. आता त्याच्यामध्ये जेव्हा आपण मुलांशी रिलेशन आहे का की नाही चांगलं, तर त्याला थोडंसं परत इंट्युशन पॉवर लागते. याचं कारण असं आहे की काय लोकांचं शुक्र बिघडलेलं असतं, पण त्यांची मुलांशी रिलेशन खूप चांगलं असतं आणि बाकी सगळ्यांशी रिलेशन खराब असतं. हो. आणि मग अशा वेळेला तुम्ही म्हटलं की नाही तुमचं मुलाशी रिलेशन खूप खराब आहे, तर तुमचं प्रेडिक्शन नक्कीच किंवा तुमचं निष्कर्ष चुकीचं असणार. मग ते तुम्हाला थोडं सेन्स व्हावं लागतं. आणि ह्याच्यासाठी मी एकदा मागे पण म्हटलं होतं की तुम्ही जेव्हा पामिष्टी करता की ॲस्ट्रॉलॉजी करता, तेव्हा तुम्हाला एक म्हणजे दैविक थोडी टच असणं, म्हणजे तुम्हाला देवात स्वतःवरला खूप विश्वास असणं हे खूप आवश्यक आहे. बरोबर. देवाचं तुम्ही भक्त होण्यासाठी प्रयत्न करणं तरी आवश्यक आहे. म्हणजे भक्त त्यांनी मानणं आणि तुम्ही होणं खूप मोठी गोष्ट आहे. फार मोठ्या लोक होऊ शकले. पण आपण त्या मार्गावर जाण्याचा जर प्रयत्न जरी करत असलो ना, तरी आपल्याला बऱ्यापैकी चांगले अनुभव आपली इंट्युशन पॉवर वाढते. ओके. ॲट द सेम टाईम जसं मी म्हटलं होतं अगोदर सुद्धा की मी रेकी ग्रँड मास्टर आहे. हं. आणि रेकीमध्ये आपण 7 चक्रांना रेकी देऊन आपली ती चक्र आपण म्हणजे बॅलन्स्ड करत Balance असतो. करतोय. त्याच्यामध्ये एक आहे आज्ञाचक्र, जे थर्ड आय ज्याला आपण म्हणतो. आणि हे आज्ञाचक्र तुमचं जेवढं डेव्हलप्ड आहे, तेवढा तुमचं इंट्युशन पॉवर डेव्हलप्ड असते. ओके. आणि त्याचाही खूप चांगला फायदा होतो. म्हणजे तुम्ही साइड बाय साइड जर का अशा काही गोष्टी करता की ज्याच्यामुळे तुमची इंट्युशन पॉवर वाढत असेल, तर मग तुम्ही सक्सेसफुली लोकांचे हात बघणं किंवा कुंडली बघणं करू शकता. ओके. आता थोडासा टॉपिक आपण चेंज करूयात. थोडंसं सीरियस झालं आता थोडंसं लाईट व्हर्जनवरती येऊयात. मला सांगा की जे राजकारणी लोकं असतात किंवा ज्यांना आता बऱ्याच लोकांची इच्छा असते की मला पॉलिटिक्समध्ये जायचं आहे. तर असे काही योग किंवा हातावरती काही असतं का हो. रेषा वगैरे त्यांच्या? ॲक्च्युली सूर्यरेषा जी आहे ना, ती साधारणतः पॉलिटिक्समध्ये पुढे जाण्यासाठी किंवा गव्हर्नमेंटच्या मोठ्या लेव्हलच्या हां. पोस्टवरती जाण्यासाठी आवश्यक असते. फेमस होण्यासाठी आवश्यक असते. आणि सूर्याची लाईन जर नीट नसेल ना, तर पॉलिटिक्समध्ये खूप प्रयत्न करू पण अगदी थोडक्यासाठी मार्जिननी ती व्यक्ती हारू शकते. ओके. असा प्रकार होत असतो आणि माझ्याकडे असे बरेच येतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये असे हो. खूप पॉलिटिशियन आहे, ज्यांचे मी हात बघितले. आणि नाव घेणं चुकीचं आहे, परंतु एका व्यक्तीला मी फार जवळून बघितलं, की ज्यांचा हात बघितला आणि त्यांना अशी की चांगले संघटक आहेत, खूप मान-मरातब आहे त्यांचा. त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांना प्रचंड म्हणजे एक चांगला नेता मानला जातो. पण ते काही मताने हरतात इलेक्शन, की ओके. कुठेतरी सूर्य त्यांचा थोडासा वीक पडतो. अशा वेळेला मग त्यांना काहीतरी पुष्टी द्यायची गरज पडते. आज आपल्या रिंग फिंगरच्या खाली जे असतं ते बघणं, त्याच्यावर तुझी लाईफलाईन बघणं, त्याच्यावर तुझी फेट लाईन बघणं. एकच नुसती लाईन बघून चालत नाही आणि थोडी इंट्युशन पॉवर. पण सर मला एक इथंच विचारायचं आहे की सूर्य तुम्ही सांगितलं की जर तुम्हाला फेमस व्हायचं असेल, आयुष्यात काही मोठं काम करायचं असेल, तर तुमचा सूर्य स्ट्रॉंग असला पाहिजे. पण आता सगळ्यांचाच नसू शकतो. समजा काही लोकांचा वीक पण असेल. हो. मग त्याच्यावरती जर सूर्याचे उपाय जर केले, तर काय तर फरक पडतो, बऱ्यापैकी फरक पडतो. म्हणजे आता त्याच्यामध्ये कुठलाही ग्रह किती वीक असला ना, तर त्याच्यावरती जे आपण आपल्या शास्त्रात जे मंत्र सांगितलेत ना, खूप जास्त पॉवरफुल आहे. याचं कारण काय आहे, की ग्रह बिघडणं म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? तर ग्रह कधी बिघडत नाही तसं बघायला लागतं. हं. आपण बिघडलेलो आहोत. हं. म्हणजे आपली व्हायब्रेशन्स, आपले जे Energy. एनर्जी आपली जी बाहेर किंवा व्हायब्रेशन जी बाहेर पडतात ना, ती आणि त्या ग्रहांची व्हायब्रेशन मॅच होत नाहीत. ओके. आणि आपल्याकडे शास्त्रात अनेक मंत्र लिहून ठेवले, की हे प्रत्येक मंत्र हे स्पेशल व्हायब्रेशन्स आहेत. आणि जेव्हा आपण ही मंत्रसाधना करतो, मी मंत्रसाधनाचं का लोकांना जास्तीत जास्त सांगतो, की मंत्रसाधना ज्यावेळेस करतो, त्यावेळेला त्या मंत्रातली जी व्हायब्रेशन आहे ना, त्याच्यामुळे आपली व्हायब्रेशन सुधरून त्या ग्रहाशी मॅच व्हायला लागतात आणि म्हणून आपले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात किंवा कमी होतात. ओके. तर जसं सूर्य जर बिघडलेला आहे म्हटलं, म्हणजे सूर्य बिघडला म्हणजे आपण मॅच होत नाही सूर्याशी. तर सूर्याचे मंत्र आहेत, त्याच्यासाठी काही उपासना आहे, त्याच्यासाठी काही मेटल्स आहेत. प्रत्येक ग्रहाची आपले आपले मेटल्स असतात. जसं रत्न आहेत. हो. आणि मी माझ्याकडे येणाऱ्या क्लायंटला कधीच ना महागातले उपाय सांगत नाही.
कारण ऑलरेडी आलेला माणूस खूप पिचलेला असतो बहुतेक बरोबर आहे. 70% क्लायंट. दुसरी गोष्ट म्हणजे महागातला उपाय केला म्हणजे खूप चांगला असं कधी होत नाही. रत्न हे काही रत्न असे जसं की हिरा आहे किंवा ब्ल्यू सफार म्हणजे आपण नीलम म्हणतो, तर त्याचे एक्स्ट्रीम रिझल्ट असतात, खूप चांगले किंवा खूप वाईट. बाकीचे काही आहे जसं पाचू आहे, मोती आहे, त्याचे फारसे रिझल्ट मिळत नाही किंवा गुरुचा खडा जो आहे म्हणजे पुखराज म्हणतो, त्याचा काही फारसा इफेक्ट मी नाही बघितला माझ्या एवढ्या आयुष्यामध्ये. जितक्या लोकांनी घातला त्याचा काही इफेक्ट फारसा बघितला नाही. पण रत्नांच्या ऐवजी प्रत्येक ग्रहाची मेटल्स आहेत ज्याला काही साईड इफेक्ट पण नाहीत आणि ज्याचे फार चांगले इफेक्ट येतात आणि त्यांचा खर्च अगदीच स्वस्तामध्ये आपण करून भागवू शकतो. आणि मंत्राला तर काही खर्च नाही, फक्त श्रद्धा पाहिजे. पण केलं श्रद्धा पाहिजे. केलं पाहिजे आणि श्रद्धेने करणं आवश्यक आहे. कारण श्रद्धेने नाही केलं तर ते नाही फळत, हे पण आहे. ओके. आता समजा जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात, क्रिमिनल टाईपचे, तर त्यांच्या हातावरून कळतं का की हा व्यक्ती येस, त्याच्या हातामध्ये एक तर त्याचा बोटाच्या शेपवरून कळतं. पहिलं म्हणजे क्रिमिनल माइंड असेल, क्रूर असेल आणि त्याच्या हेडलाईनवरून कळतं. या 2 गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. म्हणजे साधारणतः बोटं बाकीची जरी नाही आपण बघितली तरी आपल्याला थंब जो आहे, अंगठा, तो ऑब्झर्व्ह करायचा असतो. ओके. आणि तो अंगठा साधारणतः ज्या माणसाचं क्रिमिनल माइंड असतं ना, त्याचा एक विशिष्ट शेप आहे त्याचा. आणि हेडलाईन जी आहे ना, त्याचा पण एक विशिष्ट शेप असतो. ओके. आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की ह्याच्यावर क्रिमिनल केस पडणार. म्हणजे इनफॅक्ट ॲक्च्युली तो जर का समजा ताळमेळ नसेल बसत म्हणजे तो त्याचा अंगठा जर क्रिमिनल माइंड त्याचं दाखवत नाहीये, परंतु जर का हेडलाईन जर क्रिमिनल कडे दाखवते, क्रिमिनल केस पडणार दाखवते, तर त्याचा अर्थ असा होऊ शकतो की तो माणूस क्रूर नाहीये, पण त्याच्यावर क्रिमिनल केस पडणार असंही होतं. ओके. ओके. तर ह्याचं दोन्हीचं आपलं ताळमेळ करावं. म्हणजे जर त्याचा अंगठा पण तसाच आहे, त्याची हेडलाईन पण तशी आहे, तर तो स्वतः क्राईम काहीतरी करणार आहे. हो. पण जर का त्याचा अंगठा नॉर्मल आहे, पण त्याची जर हेडलाईन क्रिमिनलकडे दाखवतो, तर क्रिमिनल केस पडणार. तो क्रिमिनल नाही तरी. पण त्या काही ना काही असं काही उचापती त्याच्याकडून होणार आहेत की त्याला ते क्रिमिनल होतं, केस अडकून जाईल पडणार. त्याच्यात. अडकून जाणार. ओके. आता बऱ्यापैकी आपण सगळ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. मला थोडं विचारायचं आहे, की आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे हात पाहिले असतील. पण असे एक इंटरेस्टिंग 3 हात मला उदाहरण ऐकायचे की जे तुमच्या अजूनही लक्षात आहेत, की ते युनिक होते थोडेसे. युनिकमध्ये ना म्हणजे आता लोकं हसतात ह्या प्रकाराला खूप. परंतु एक तर असं असतं की कधी-कधी लोकं जी अशी येतात ज्यांचे हात म्हणजे जी फेटलाईन म्हणा किंवा शुक्राचं म्हणा, खूप चांगलं असतं हातामध्ये. त्याचं फ्युचर खूप चांगलं असायला ब्राईट असायला पाहिजे. परंतु त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी त्याचं नुकसान झालेलं असतं आणि बऱ्यापैकी आयुष्यात अक्षरशः म्हणजे बरबादीकडे चाललेलं असतं. आणि त्या गोष्टी म्हणजे आजकाल मॉडर्न लोकं खूप लोकं हसतात की काय म्हणजे अंधश्रद्धा पसरवतात असं पण मला कॉमेंट येतात. पण मी स्वतः ॲक्च्युली इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर आहे. अंधश्रद्धा करणारा माणूस स्वतःच नव्हतो मी कधी. पण जेव्हा ह्याचे अनुभव आले ना आणि जेव्हा ह्याच्यातून गेलो आणि जेव्हा ह्या शास्त्र काय आहे ते कळलं, तेव्हा मला कळलं की अशी काही तंत्रमंत्र विद्या पण आहे, की ज्याच्यामुळे तुमचं असलं फ्युचर बऱ्यापैकी बिघडू शकतं. ओके. ह्याच्यामध्ये आत्ता मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आली होती त्याच्या बायकोबरोबर. आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये वयाच्या 30 पासून वयाच्या 60 पर्यंत प्रचंड त्याची उन्नती असायला पाहिजे. तो आत्ता वयाच्या 42 वर्ष माझ्याकडे आला आहे. आणि 42 वर्ष तो माझ्याकडे आल्यावरती मी त्याला पहिल्यांदा त्याचा हात बघितला. मी त्याला कुठलंही प्रेडिक्शन दिलं. मी त्याला असं म्हटलं, की "सर तुमच्यावरती तंत्रमंत्र झालंय." आता मी काय तांत्रिक-मांत्रिक नाही आणि मी काय पण हेच सांगायला सर, बसलो नाही. म्हणजे कळतं का हातावरून हो. की तंत्रमंत्र झालंय? हातावरून कळतं. करणी झाली. हां. तर ते हातावरून काही वेळेला लाईन्स म्हणजे त्या नाही साईन असतं, पण त्याच्यावर फार क्लिअर साईन असतं कधी-कधी आणि फार क्लिअर साईन होते आणि त्याचा मी चेहरा पण बघितला आणि मी त्याला म्हटलं, "सर तुमच्यावर तंत्रमंत्र झालंय आणि ना तुम्हाला मी काय फ्युचर प्रेडिक्ट करून काही फायदा नाही." ह्याचं कारण असं की तुमच्या लाईन्समध्ये जे काही सांगणार आहे ना मी, तसं तुमच्या आयुष्यात ॲक्च्युअली घडत आणि घडणारही नाही. तर मी तुम्हाला काही असे उपाय सांगतो, दैविक उपाय, की तुम्हाला ह्याच्यातून बाहेर पडायचं तर तुमच्या लाईन्स ऑलरेडी चांगल्या त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण ती व्यक्ती ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्या व्यक्तीला खूप प्रचंड राग आला माझा. ते मला बोलले, की "मी बऱ्याच ठिकाणी गेलो आणि मला काय-काय सांगत बसतात, तुम्हाला हे झालंय, ते झालंय." मला अशी एक व्यक्ती मिळत नाहीये, की जी माझा हात बघून मला फ्युचर प्रेडिक्शन प्रॉपर सांगते आणि मी तुम्हाला पॉडकास्टमध्ये एका बघितलं आणि खूप इम्प्रेस झालो म्हणून तुमच्याकडे आलो, की तुम्ही काहीतरी मला प्रॉपर गाईडन्स द्याल. पण आज तुम्ही मला हेच काहीतरी सांगत बसलेले आहात. आणि त्याला प्रचंड राग आला. मिसेसला बोलले, की त्यांची फी देऊन टाक, आपण जाऊया. मी त्याला म्हटलं, "एक तर तुमची फी मला नको, कारण मी काही दानमध्ये कोणाचं काही घेत नाही. बरोबर आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर मी प्रेडिक्शन तुम्हाला खूप देऊ शकतो तुमच्या हाताप्रमाणे, पण ते घडणार नाही आहे. तुम्हाला जर मी सांगायचं म्हटलं तर 30 पासून तुमची आत्तापर्यंत तुमची खूप फायनान्शियल प्रगती व्हायला हवी होती. पण तुमच्या आयुष्यात असं घडतंय का? तेवढं नाही, असं तर काही घडत नाही आहे. मग पूर्णपणे बरबादीकडे चाललो आहे. म्हटलं तीच गोष्ट आहे. मग त्याने मला प्रश्न, सर मी फॉरेनला खूप प्रयत्न करतो, मी फॉरेनला माझी नोकरी लागेल का? म्हटलं सर कसं शक्य आहे? तुम्ही तुमचा टाईम आणि माझा टाईम वेस्ट करत आहात. कारण काय की जो पॉईंट मी तुम्हाला पॉइंट आउट करायला बघतोय ना, तो तुम्ही मान्यच करायला तयार नाही. आणि जरी मी एक पामिस्ट असलो तरी ह्या गोष्टी मला कळत आहेत की तंत्रमंत्र झाल्यावरती तुमच्या ॲज अ पामिस्ट मी जे काही प्रेडिक्शन देणार ती नाही खरी पडणार. तुम्ही फॉरेनला तेव्हा जाऊ शकता जेव्हा ह्या तंत्रमंत्रातून तुम्ही बाहेर पडाल. योग तर आहे तुमच्या हातात, पण ते होणार नाही. असे अनेक लोक माझ्याकडे ह्याच्यापूर्वी येऊन गेले. म्हणजे मी मागच्या पॉडकास्टमध्ये काही लोकांची उदाहरणं, हा लेटेस्ट होता. सर आता तुम्ही जे सांगितलं की समजा ब्लॅक मॅजिक तुम्ही सांगू शकता एखाद्याचा हात बघून, पण हे कळतं कशावरून? म्हणजे असे काही सायन्स वगैरे असतात का? ॲक्च्युअली खूप लोकांच्या हातावरती साईन असतात, जसं की कलरमध्ये चेंजेस असतात. बोटांचे कलर, आपल्या तळपायाचे कलर, लाईन्सचे कलर, ह्याच्यावरून ते लक्षात येतं. त्याच्या व्यतिरिक्त चेहऱ्यावरती काही म्हणजे सिम्पटम दिसतात. पण काही लोकांच्या हातावरतून पटकन नाही कळत. आणि माझ्याकडे येणारे क्लायंट आहेत ना, त्यातले 30% लोकं असतात ज्यांना ब्लॅक मॅजिक ॲक्च्युअली झालेली पण असते. पण खूप लोकांना माहीत पण असतं की आपल्याला ब्लॅक मॅजिक झालेली आहे. आपली अचानक प्रगती खुंटली, अचानक आपल्याला नुकसान होतंय किंवा घरात अचानक कलह प्रचंड व्हायला लागलेले आहेत किंवा घरामध्ये काहीतरी अघटित घडायला लागलेल्या आहेत गोष्टी. तर अशी लोकं स्वतःहून मला विचारते, "सर आमच्यावर ब्लॅक मॅजिक झाले का? हे पण चेक करा." तर ॲज अ रेकी मास्टरनं मला ती एनर्जी फील होते, तर मी हाताला हात लावला तर. की हात जर तळहातावर त्याचा मी तळहात ठेवला तर. पण त्याच्यामुळे काय होतं की माझी जी एनर्जी लेवल माझं डिप्लेट होतं त्या ब्लॅक एनर्जीमुळे. तर त्याच्यामुळे मी डाउजिंग मेथड वापरतो एनर्जी चेक करायला. आणि डाउजिंग हा प्रकार खूप लोक करणारे आहेत तसं. पण डाउजिंगमध्ये आपण 2 प्रकारे डाउजिंग करू शकतो. ॲक्च्युली काय पेंडुलम मेथड आहे. ज्याच्यामध्ये एक पेंडुलम असतो, ज्याच्यामध्ये एक मेटल आहे, जसं ब्रास आहे, कॉपर आहे, काचही वापरू शकतो तुम्ही, प्लास्टिक हवं तर प्लास्टिक वापरू शकता, काही करू शकता. जे एका चेननी किंवा धाग्याने बांधून आपण त्याला यस नोमध्ये उत्तर आपण विचारू शकतो. ज्यामध्ये ते आपल्याला ठराविक दिशेने हलून ते आपलं उत्तर देतं. म्हणजे आपण यस नो त्याचं डाउजिंगचं जर आपण प्रॉपर इक्विपमेंट जर असेल तर त्याच्यात डाउजिंग बोर्ड असतो. त्याच्यावरती यस आणि नो ॲन्सर पण लिहिलेलं असतं. आणि आपल्याकडे ब्रास मी शक्यतो वापरतो. ब्रास आपल्याकडे पेंडुलम असतं आणि त्याच्यामुळे त्याला मग आपण सांगतो की यस नोमध्ये मला उत्तर दे, ह्याला ब्लॅक मॅजिक झाली आहे का? आणि जर का आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त जर त्याचं समाधान करायचं, मग त्याला जर का असं सांगितलं की तू मला क्लॉकवाईज फिरून यसमध्ये उत्तर दे, तर मग ते त्याप्रमाणे फिरून उत्तर देतं. ॲक्च्युली ती आहे निर्जीव वस्तू. पण आपल्या जी काही एनर्जी आहे, त्या एनर्जी थ्रू ती आपल्याला ॲन्सर मिळत असतं. आणि जे ॲन्सर मला एक्सपेक्टेड नाही तेही मिळतं. म्हणजे असं खूप लोकं म्हणतात की डाउजिंगमध्ये ना बायास्ड असतो माणूस आणि त्याचप्रमाणे उत्तर मिळतं. असं नसतं. म्हणजे खूप वेळा माझ्याकडे क्लायंट एखादा समोर बसला, कारण मी कोणाला सहसा असं सांगत नाही की हां, तू ब्लॅक मॅजिक बघून घे, चेक करून घे. जर मला नसेल डाऊट तर मी नाहीच सांगत. परंतु जर का क्लायंट जरी बोलला ना की सर मला ब्लॅक मॅजिक वाटते का, तर त्याचा हाताच्या साईनवर जर मला वाटली नाही सदा, तर मी सांगतो की वाटत तर नाही आहे मला. मी डाउजिंग करू शकतो, पण तुझे पैसे वेस्ट पण होते, कारण त्याचा मी एक्स्ट्रा चार्ज घेतो. तर तुझी मर्जी, करायचं तर कर. म्हणजे त्यावेळेला माझं 90% असं असतं की नाहीच आहे ह्याला ब्लॅक मॅजिक, असं समजा माझ्या मनामध्ये गृहीत आहे. पण नेमकं डाउजिंग केल्यावरती ब्लॅक मॅजिक निघते. असेही प्रकार घडतात. म्हणजे त्या ठिकाणी मला काय वाटतं ह्याप्रमाणे उत्तर नाही मिळत. डाउजिंगमध्ये जी एक काही शक्ती आहे या ब्रह्मांडामध्ये, त्याच्यामुळे उत्तर मिळतं की जे मलाही माहीत नाही. पण समजा तुम्हाला कळालं, त्यालाही कळालं की समजा त्याच्यावरती ब्लॅक मॅजिक झालेली आहे, तर मग त्याच्यातून तुम्ही बाहेर काढता कसं? हो, त्याच्यासाठी मग मी उपाय सांगतो. कारण आता काय झालेलं आहे की तसं तर मी पामिस्ट आहे, परंतु मी रेकी ग्रँड मास्टर असल्यामुळे आम्ही ब्लॅक मॅजिक उतरवू पण शकतो. म्हणजे रेकीमध्ये भूतप्रेत हा प्रकार मानतच नाही. निगेटिव्हिटी, ब्लॅक आणि व्हाईट, म्हणजे चांगली एनर्जी आणि वाईट एनर्जी. तर वाईट एनर्जी उतरवायची कपॅसिटी तशी पण रेकी ग्रँड मास्टरमध्ये असते.
तर त्याप्रमाणे ह्या शास्त्राचं मला थोडंफार नॉलेज होतं, तर मी आणखीन मग हे मंत्रशास्त्र काय हे वगैरे बघितलं आणि त्याच्यामुळे काय प्रत्येकाला काय आपण रेकी देऊन त्याला बरं करणं, कारण ती पण एनर्जी फ्लो आहे, त्याच्यामुळे तो एनर्जी फ्लोचा स्वतःला पण आपल्याला त्रास होत असतो. मग त्यावेळेला त्याला मंत्र दिला आणि तो स्वतः मंत्र करून त्याच्यात बाहेर पडू शकतो. मग अशी मी अनेक मंत्रची माहिती मिळवलेली आहे की जे मंत्र देऊन लोकांना त्याच्यात बाहेर पडता येतं. ओके. तर तशा प्रकारे मी त्याला मदत करतो लोकांना. ओके. तर आता बऱ्यापैकी आपला पॉडकास्ट झालेला आहे. मला असं वाटतं की यातून बऱ्याच लोकांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळालेली असतील. आता तुमच्यासाठी एक टास्क आहे शेवटचा, की माझा हात एकदा चेक करायचा आणि एखादी गोष्ट कुठली तरी आमच्या ऑडियन्स समोर लाईव्ह तुम्हाला सांगायची. बरं, ओके. ठीक. येस. ठीक. तुझं वय किती आता? माझं आता 93चा जन्म आहे माझा. 32. हात बघू तुझा. बघ, तुझ्या हाताप्रमाणे एक तुझी हेडलाईन मी ऑब्झर्व केल्यावरती मला हे कळतं की तू थोडासा ना इम्पल्सिव्ह तर आहेस, पटकन डिसिजन होतात जास्त विचार न करता. हां. हुशार आहेस खूप, पण थोडासा ना पेसिमिस्टिक स्वभाव आहे तुझा, ओके. ज्याच्यामध्ये थोडंसं कुठलीही गोष्ट करताना ना मनामध्ये शंका. सक्सेस येईल का ह्याची शंका असते. हम्म. दुसरी गोष्ट म्हणजे तुझा अजूनही स्ट्रगल पिरियड चालू आहे फायनान्शियली. म्हणजे तुझं टॅलेंट खूप चांगलं आहे, पण तुझा चांगला काळ यायला अजून थोडासा वेळ आहे. तर प्रेक्षकांना तुझ्या मी आत्ता नाही सांगतो चांगला काळ, तुला मी पर्सनली सांगेन कधी, परंतु आत्ता नक्कीच तुझा चांगला काळ आलेला नाही. आणि जरी हे सगळं तुझं चाललेलं आहे तरी पण अजून तुझा, कारण तुझी जी ॲम्बिशियस तुझं मन जे जास्त. आहे जास्त, त्या लेव्हलला पोचायला तुला बऱ्यापैकी अजून काळ आहे. ओके. आणि ते तुमच्या गायडन्सने मी लवकरात लवकर अचीव्ह करेल असं समजू शकतो. येस, तर थँक्यू सो मच सर की तुम्ही इतक्या लांबून आलात आणि आमच्या स्टुडिओमध्ये आमच्या ऑडियन्ससाठी इतका वंडरफुल एपिसोड झाला. कारण आजचा जो एपिसोड होता तो माझ्यासाठी पण स्पेशल होता, कारण नुसता हात दाखवून भविष्य पाहणं हे काही महत्वाचं नाहीये, त्याच्यावरती एकदम प्रॅक्टिकल अप्रोचने कसं आपण समाधान समोरच्याचं देऊ शकतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर खरंच थँक्यू सो मच. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीमंत परिवार हे लिहायला विसरू नका, म्हणजे आम्हाला कळेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेला आहे. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील, तुम्हाला असं वाटत असेल की ते एखाद्या संकटातून जात आहेत किंवा त्यांना एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय, तर त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. जर तुम्हाला स्वतःला काही आयुष्यात अडचणी असतील तर मी तुम्हाला 100% रेकमेंड करतो की तुम्ही संदेश सरांचं गायडन्स नक्की घ्या. कारण कसं आहे ना की मी आधीच तुम्हाला सांगितलं की नुसतं अंधश्रद्धा आणि हात दाखवायचा आणि चमत्कार बघायचा याच्यापेक्षा आपल्या आयुष्यात जर खरंच काही संकट असतील तर त्यांना आपण संदेश सरांच्या मदतीने कशा पद्धतीने आधीच ओळखून त्याच्यावरती उपाययोजना प्रॅक्टिकल पद्धतीने करू शकतो, हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्की संदेश सरांशी कॉन्टॅक्ट करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती सुद्धा डिस्प्ले करणार आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे, कारण ऑब्व्हियसली तुम्ही सुद्धा विचार करा की जर दिवसातून त्यांना जर 100-200 कॉल्स येत असतील तर प्रत्येकाशी पर्सनली बोलणं लगेच काही शक्य होत नाही. म्हणून त्या नंबरवरती तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करून ठेवा आणि त्यांची जी टीम असेल ती तुम्हाला स्वतःहूनच कॉन्टॅक्ट करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही संदेश सरांशी नक्की कॉन्टॅक्ट करा. ते तुमच्यावरती 100% तुमचं जे काही अडचण आहे त्याच्यावरती सोल्युशन नक्की देतील. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.